शालोम बच्चा शालोम. हा, आपला जो लास्ट टाइमचा लेक्चर चालू केला होता त्याच्यामध्येच मी पुढं जरासं बोलत जाईल. ओके. रेफाईल पण आहे आज. ठीक आहे. निसिम, सगळ्यांना म्यूट कर, मग आपण क्वेश्चन विचारल्यावर अनम्यूट करू. ओके. ओके, एक सेकंड. ओके जुडा, गो अहेड. येते माझा ऐकायला येते ना? येते, ऐकू येते. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर लास्ट टाइम आपण आता आपला कंटिन्युएशन मध्ये आहे क्लास. असा काय स्पेसिफिक आपण टॉपिक घेऊन असं नाही बोललो. तर कंटिन्युएशन मध्ये आपण काय बघितलं की फिजिकॅलिटी काय आहे, फिजिकल मेडिटेशन हे सगळं बघितलं की वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द मटेरियल वर्ल्ड इज, द फिजिकॅलिटी इज, आपली फिजिकॅलिटी काय आहे, आणि वी ट्राय टू कनेक्ट विथ आवर फिजिकॅलिटी मेडिटेशन करून, आणि फिजिकॅलिटीला कनेक्ट करून फिजिकॅलिटी हाऊ इट इज वर्किंग अँड हाऊ इट इज इफेक्टिंग आवर म्हणजे बिहेवियर अँड एव्हरीथिंग असं बघितलं. आणि कसं आपण ते वेन वी फाइंड आउट व्हॉट इट इज, हाऊ वी कॅन हँडल इट टू मेक आवर स्पिरिच्युअल गोल करायसाठी कसं आपण यूज करू शकतो त्याच्याबद्दल जराशी आयडिया दिली. नंतर आपण बघितलं की हे काय आहे, स्पिरिच्युअलिटीचा रिअल मिनिंग काय आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. मग त्याच्यामध्ये आपण वेसल बद्दल बोललो. आता लास्ट लेक्चरमध्ये वेसल क्ली म्हणजे वेसल म्हणजे भांडा. तर भांडा काय आहे, तर भांडा डेफिनेशन कब्बालामध्ये आहे ना, कब्बालामध्ये आपण ह्युमन लँग्वेज आणि ह्युमन अंडरस्टँडिंग आणि ह्युमन सिम्बॉलिझम सगळं कशाला यूज करतो, कारण वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड समथिंग विच इज बियॉन्ड वर्ड्स. ओके. कब्बाला जे आपल्याला शिकवते ना, इट इज अ नॉलेज, इट इज समथिंग, इट इज अ विजडम विच इज बियॉन्ड वर्डच्या पलीकडे आहे, शब्दांच्या पलीकडचा जग आहे तो. आणि तो जग अंडरस्टँड करायला आपण ह्या वर्ल्ड मधलं वर्ड यूज करतोय. पण आपण जेव्हा वर्ड यूज करतो ना, तर लिटरल मिनिंग, त्या वर्डचा लिटरल मिनिंग न घेता आपण त्या वर्ड पासून त्या दुसऱ्या वर्ल्ड बद्दल काय बोलते ते बघायचा प्रयत्न करतो. तर म्हणून आपण बघितलं की बॉडी ह्याला कब्बाला वेसल म्हणून डिस्क्राईब करते. वेसल, तर वेसल म्हणून का डिस्क्राईब करते, कारण वेसल म्हणून म्हणजे इट इज अ वेसल टू कॅरी युअर सोल. त्या स्पिरिच्युअल जगामधला स्पिरिच्युअल पण नाही, त्या जगामधला जो सोल नावाची जी एनर्जी आहे, ती सोल नावाची एनर्जी ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये कॅरी करायसाठी जो बनवलेला भांडा आहे ना, तो ही बॉडी आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की ती बॉडी कशी बनवली, कारण इन ऑर्डर टू कॅरी समथिंग यू नीड टू हॅव अ वेसल विच इज केपेबल ऑफ कॅरिंग द एनर्जी. इलेक्ट्रिसिटी पण तुम्ही बघितली ना, तर इलेक्ट्रिसिटी जेवढ्या हाय व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी असते ना, तेवढ्या हाय व्होल्टेजच्या इलेक्ट्रिसिटी कॅरी करायला मोठ्या वायर लागतात, है ना. पहिले स्टार्ट मध्ये डायरेक्ट करंट जेव्हा होता ना, डायरेक्ट करंट होता तेव्हा अशा मोठ्या जाड्या केबल लागायच्या. मग शोध करून त्या लोकांनी अल्टरनेटिंग करंट काढला. मग अल्टरनेटिंग करंट काढल्यामुळे काय झाला, तो जो करंट पास व्हायचा जो एनर्जीचा जो हे आहे ना, तो कमी झाला, म्हणून तो थोड्या बारीक वायर झाल्या. आता तुम्ही सगळं जर इयरफोन यूज करता ना, तर इयरफोन मध्ये बघाल तर इयरफोन मध्ये एकदम बारीक पातळ वायर असतात, बिकॉज इट इज कॅरिंग एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जी कॅरी करते ना, ती एवढी आहे की ती एनर्जी कॅरी करून तो त्या इयरफोनच्या माईक मधून तुम्हाला साऊंड वेव्स क्रिएट करून तुम्हाला साऊंड वेव्स देते. आणि तुमच्या घरचा जर स्पीकर असेल ना, तर त्या स्पीकरसाठी जी वायर आहे ना, ती अशी पातळ नसतं, त्याची जरशी जाडी असतं. का, कारण तो जास्ती एनर्जी कॅरी करते. ह्या लेवलची जर स्पीकरसाठी यूज केली ना, तर ही वायर जळून जाईल. तर टू कॅरी समथिंग वी नीड अ वेसल विच इज केपेबल ऑफ कॅरिंग दॅट एनर्जी. तर ह्या जगामध्ये आपण जेव्हा बॉर्न होतो ना, ह्या जगामध्ये कुठला पण माणूस पैदा होता, तर त्याचा जो वेसल असतो ना, तो वेसल ह्या जगामधल्या गोष्टींनी बनवलेला वेसल आहे. आणि ह्या जगामध्ये बनवलेल्या गोष्टींचा वेसलनी तो त्या जगामधली जी एनर्जी आहे ना, ती कॅरी करायसाठी तो वेसल रिफाईन होत असतो.
तर मूल पैदा झाल्यापासून ते 12 वर्षाची मुलगी आणि 13 वर्षाचा मुलगा होईपर्यंत काय होत असतं, तर तो जो वेसल आहे ना, तो वेसल आहे ना, ती एनर्जी कॅरी करायसाठी आहे ना, तो सोल आहे ना, सोल सोल ज्या त्या माणसाचा जो सोल असतं ना, तो सोल ही बॉडी ना रिफाईन करत असतं. आणि ती रिफाइनमेंट जी चालली असते ना या बॉडीची, त्या हिशोबाने तो बच्चा, तो मुलगा आहे ना, त्या 13 इयर्स पर्यंत आणि मुलगी 12 वर्षापर्यंत मुलगीचा डेव्हलपमेंट होत असतं. ओके. आणि मग तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं असतात, त्या लोकांना कोणतरी वाचवतं, ते पडत नाही, है ना. मग आपण बोलतो नाही, देवदूत आहे, देवदूत, त्याच्याबरोबर देवदूत आहे. ऐकलंय ना सगळ्यांनी, देवदूत आहे. छोट्या मुलांबरोबर देवदूत असतात. हा, तर एक देवदूत जे असतं ना, तो देवदूत म्हणजे काय असतं, त्या माणसाचं सोलच असतं. तो जो माणूस आहे ना, तो बच्चा जो आहे ना, त्या बच्च्याचं सोलच असतं. पण तो बच्च्याचा जो सोल आहे ना, तो सोल त्या बॉडीमध्ये जाऊ नाही शकत, कारण ती बॉडी तो रिफाईन करत असतं. तो रिफाईन करताना काय करतं, तो त्या बॉडीचं संरक्षण पण करतं, कारण त्या सोलला आहे ना, त्या बॉडीच्या थ्रू या जगामध्ये काहीतरी काम करायचं आहे. म्हणून तो सोल ह्या बॉडीला त्या टाईपमध्ये रिफाईन करून तो सोल ह्या बॉडीमध्ये जाईल ह्याचा प्रयत्न करत असतं. आणि मग इट डिपेंड्स अपॉन द अपब्रिंगिंग ऑल्सो. जर अपब्रिंगिंग चांगला असला ना, तर तो अपब्रिंगिंग चांगला असेल, आणि इफ इज कमिंग फ्रॉम अ फॅमिली, जी लोकांचा अख्खा अपब्रिंगिंग चांगला आहे, हे आहे, तर ते काय होतं त्याच्यामध्ये, तर तो जो बच्चा असतो ना, त्या बच्च्याला ना 13 वर्षाचा आणि 12 वर्षाचा 12 वर्ष 13 वर्षाचा होईपर्यंत त्या सोल टेक ओव्हर करायला टाइम नाही लागत. तो 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्षाचा असताना पण त्याची बॉडी तेवढी रिफाईन होतं ना, की तो सोल आहे ना, त्या बॉडीमध्ये, म्हणजे बॉडीमध्ये थोडासा शाईन होऊ शकतो. ओके. कारण त्या वेसलमध्ये जाऊ शकतं. म्हणजे कितीतरी फॅमिलीज असतात, चांगलंच वागतात. त्या फॅमिलीचा तो हे आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, की ती लोकं प्रेमळ असतात, चांगलं असतात, हे असतात. तिथं त्याच्यामध्ये काय होतं, ती बॉडी तशीच डेव्हलप होतं. आणि कितीतरी काय होतं, कितीतरी परिस्थितीमुळे आणि ह्याच्यामुळे काय होतं, की ते फॅमिली स्पिरिच्युअलिटी झटकत असतात, झाडत असतात, हे असतात. तर त्याच्याने त्या बॉडीला प्युरिफाय व्हायला ना 13 इयर्स आणि 12 इयर्सचा जरी झाला ना, तरी तो चान्स नाही देत. त्याचा अपब्रिंगिंगच. मग अपब्रिंगिंग चान्स नाही देत ना, त्याच्यामुळे काय होतं, तो प्रोसेस ना लांबला जातो. 20 इयर्स, 30 इयर्स. पण माणूस आहे ना 45 इयर्सचा झाल्यावर आहे ना, त्याचा सोल आहे ना, त्या बॉडीच्या, त्याचा गॉडली सोल आहे ना, ह्या बॉडीला टच करतच. म्हणजे 45च्या वर जायला नाही देतो. 45च्या आधी आहे ना, तो हे करतो. तो आपला जो सोल आहे ना, सोल आपल्या बॉडीमध्ये अशा गोष्टी आपल्याला करवतं, अशा एन्व्हायरमेंटमध्ये आणि याच्यामध्ये अशा गोष्टी करतं ना, की त्याच्याने ना आपली बॉडी जागी व्हायला लागतं. आपल्या बॉडीला ना तो फटका देतो. अशा सर्कमस्टेन्सेसमध्ये टाकताना ज्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागतं. आणि तुम्ही बघितलं असेल की नाही, युजली आहे ना 40 इयर्सचा झाल्यावर, 40-45 इयर्सचा झाल्यावर ना, माणूस आहे ना स्पिरिच्युअलिटी बद्दल विचार करायला लागतो. म्हणजे तो स्पिरिच्युअली जरी लहानपणापासून स्पिरिच्युअलिटी मध्ये नसला आणि हे नसला ना, तरी त्या एक एजच्या ह्याच्यामध्ये येतं ना, की तो विचार करायला लागतो. आणि तो 40-45 वर्षाचा झाल्यावर ना, तो चेंज होतो. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण आहे ना, ऍस्ट्रॉलॉजी, हिंदू ऍस्ट्रॉलॉजी, म्हणजे आता जो आपण ज्योतिष बोलतो, तो ज्योतिष मध्ये पण आहे ना. आता मी ज्योतिष शिकलोय. मी हजीरनीस, ठाण्याचा हजीरनीस म्हणून आहे, त्यांच्याकडे मी ज्योतिष शिकायला जायचो लहान कॉलेजमध्ये असताना. कॉलेज 11-12 स्टँडर्ड मध्ये असताना त्यांच्याकडे ज्योतिष शिकायला जायचो मी. त्याच्या आधीच मला ज्योतिष यायचं, मला मलाकी अंकलनी वगैरे शिकवलं होतं. पण मी पुढं काय आहे म्हणून बघायला मी जायचो त्यांच्याकडे. तर माझं कॉलेजमधलं खूप फ्रेंड्स होतं. एक गांधी होता, एक मोहन शर्मा होता. तर ती लोक तिथं त्याच्याकडे शिकायला जातात. तर त्यांनी मला पण बोलवलं आणि मी पण शिकायला जायचो. ओके. आता मोठं ज्योतिष आहेत. गांधी आहे, तो डोंबिवलीमध्ये खूप मोठा ज्योतिष आहे. खूप मोठा बिझनेस आहे त्याचा ज्योतिषचा. ओके. मोहन आहे, तो करतं ज्योतिषचा आहे थोडा बहुत. तर ज्योतिष जेव्हा मी शिकलो ना, तर त्याच्यामध्ये मी काय शिकलो, की आहे ना, जेव्हापर्यंत आहे ना माणूस आहे ना 40 वर्षाचा असतं ना, तेव्हा त्याची आहे ना कुंडली असतं ना, जी चार्ट, बर्थ चार्ट असतं ना, तो एक विशिष्ट प्रकारे बघायचं असतं. त्याचं एसेंडंट म्हणजे त्याची लग्न रास कुठली आहे ते, आणि मग त्याची रास म्हणजे चंद्र रास कुठं आहे ती. तर लग्न राशीच्या हिशोबाने तो अख्खा कॅल्क्युलेशन करून चंद्र राशीच्या हिशोबाने त्याचा कुंडली बघतात. पण तो माणूस आहे ना 40 वर्षाचा झाला ना, 40 पास केला आणि तो 41 ह्या एज मध्ये असेल ना, मग त्याची जेव्हा कुंडली बघतात ना, तो ज्योतिष जेव्हा कुंडली बघतो ना, तेव्हा तो आहे ना लग्न रास वर पकडून चंद्र रास
मी कॅल्क्युलेट नाही करत, तो चंद्ररास वर पकडतं आणि त्याच्याने तो कॅल्क्युलेशन करून कुंडली बघतं. का? कारण ज्योतिष ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे, त्यांच्या ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे काय आहे की 40 इयर्सच्या नंतर आहे ना माणसाचा जो इन्फ्लुएन्स आहे ना, स्टारचा इन्फ्लुएन्स आणि हे ह्या प्रकारे झाला असतं ना की त्याचा डेव्हलपमेंट आता एवढा झालेला आहे ना की तो आता त्या स्टार्सच्या प्रमाणे नाही चालत आहे. तर त्याचा माइंड, मून जो असतो ना, माइंड म्हणजे मून आहे ऍस्ट्रॉलॉजीमध्ये, तर त्याचा माइंड एवढा फिक्स स्ट्रक्चर मध्ये आणि ह्याच्यामध्ये येतं ना की आता तो आहे ना त्याच्या माइंडनी आहे ना अख्खा कंट्रोल करतो. म्हणून मग ज्योतिष बघताना ती लोक लग्न राशीनी नाही बघत, त्याच्या चंद्र राशीनी बघतात. मग चंद्र रास बघून त्याच्याने कॅल्क्युलेट करतात. म्हणजे त्याच्याने सगळा अख्खा फरक, म्हणजे लहान मुलांचा जर तसा कॅल्क्युलेट केल्यानंतर सगळा वेगळा होतो. कारण म्हणजे अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, 12 राशीचा स्ट्रक्चर ना, तो असा फिरतो असा. आणि मग त्याच्यानी बघतात. तर ते का बघतात ती लोक? कारण त्यांना पण माहिती आहे की 40 इयर्सच्या झाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी आणि कुठला जो हे आहे ना इफेक्ट्स आणि हे ते एवढं स्ट्रॉंगली बसतात ना माणसाच्या याच्यामध्ये की त्याचं कॅरेक्टर आणि त्याचं हे आहे ना आता त्याच्यामधून बघायला लागतं. जर तू ऍसेंडंटनी आणि याच्याने बघितलं ना तू नाही. ओके, हे कशाला मी तुम्हाला सांगितलं? कारण कब्बालाप्रमाणे पण तेच आहे. कब्बालाप्रमाणे काय आहे की तुम्ही आहे ना 40 इयर्सचा झालात ना म्हणजे तुम्ही मॅच्युअर झालात आता. आणि 40 इयर्सचा झाल्यावर मॅच्युअर झाला ना तर आता तुमचा थिंकिंग प्रोसेस आणि या सगळ्या प्रोसेस आहे ना त्या हिशोबानेच चालणार आहे 40 इयर्सच्या नंतर. म्हणून 40 इयर्सच्या झाल्यावर पहिलेच्या जमान्यात असं बोलायचं की 40 वर्ष झाल्यावर तू कब्बालाचा अभ्यास कर, 40 वर्षाचा झाल्यावर तू मिस्ट्रीचा आणि मिस्टिकल अभ्यास कर. का? कारण 40 इयर्सच्या नंतर आहे ना त्या स्ट्रक्चरनी म्हणजे माणूस मॅच्युअर जातं, त्याचा माइंड मॅच्युअर झालेला, इमोशन्स आणि याच्याने तो मॅच्युअर झाला आणि तो आता इंटेलेक्टनी चालणार आहे. पण सोलच्या हिशोबाने काय होतं की सोल आहे ना त्याच्या बॉडी संगती जे जे करत असतं ना, कारण सोल आहे ना त्या स्टार्सनी आणि ह्याच्यानी नाही चालत आहे. सोलची जी एनर्जी आहे ना ती सोलची एनर्जी त्याचा मिशन करायसाठी आलेली आहे. आणि सोलची एनर्जी तो मिशन करायला येतं ना तेव्हा बॉडी आहे ना ह्या स्टारच्या ह्याच्याने चाललेलं असतं. तेव्हा तो सोल आहे ना, तो सोल त्या बॉडीला आहे ना इन्फ्लुएन्स करतं आणि बॉडीला क्लिअर करत असतं की जागा हो, एनलाइटेंड हो, तो काम करायला लाग करून. तो जो इन्फ्लुएन्सनी आहे ना तो 40 वर्षाचा झाल्यावर माणूस आहे ना, तो माणूस 40 वर्ष झाल्यावर तो माणूस आहे ना त्या स्पिरिच्युअलिटी शोधायला लागतो. आणि 45 वर्षाचा झाला ना माणूस की 45 वर्षाचा झाला नाही की तो म्हणजे तो कम्प्लीट मॅन होतं. म्हणजे त्याचा सोल जॉईंट होतच, त्याचा जो गॉडली सोल आहे ना तो त्याच्या ह्या बॉडीमध्ये पेनेट्रेट होतं, इनकार्नेट होतं. कार्नेट माहिती, इनकार्नेट म्हणजे तो घुसतं. आतापर्यंत जरी तो बाहेर आला, त्याला बॉडीनी चान्स नाही दिला ना, तर 45 नंतर तो आहे ना थोडा तरी आतमध्ये इनकार्नेट होतो त्याच्यामध्ये. आणि 45 वर्षापासून तो माणूस आहे ना स्पिरिच्युअलिटीच्या मागे लागतो. मग ओके, आता 45 का? 45 का तर मला नाही माहिती 45 का, पण 45 ही आहे ना आदामची टोटल आहे. आदाम घेतला ना, आदाम हा वर्ड घेतला ना तर त्याची टोटल 45 होतं. ओके, तर खऱ्या अर्थाने माणूस कधी होता? जेव्हा तो 45 वर्षाचा होतो तो. कारण तो 45 वर्षाचा झाला ना की तो आदाम होतो. म्हणजे त्याचा तो गॉडली सोल आहे ना त्याच्या ॲनिमल सोलला ओव्हरटेक करून या बॉडीचा ताबा घेतो, जर आधी नाही घेतला असेल तर. ओके, आणि मग तो 45 वर्षाचा झाला की तो आदाम होतो. ओके, म्हणून आदामची टोटल आणि ती टोटल ही आहे. पण ते असं नाही की 45 वर्षाचा झाल्यावरच होईल, ते 6 वर्षाचा, 5 वर्षाचा, 2 वर्षाचा असताना पण मूल होऊ शकतं. ओके, युजली आपल्या ह्याच्याप्रमाणे तो 13 इयर्स मध्ये झाला पाहिजे. कारण 13 इयर्स पर्यंत आहे ना बॉडीला फिजिकल डेव्हलपमेंटसाठी सोल, म्हणजे जो गॉडली सोल आहे ना तो फिजिकल डेव्हलपमेंटसाठी सोडतो की बॉडीला फिजिकल डेव्हलपमेंट होऊ दे. कारण 13 इयर्स पर्यंत सगळ्या चेंजेस होत असतात बॉडीमध्ये, हार्मोनल चेंज, हे ते चेंज मुलाच्या आणि मुलीच्या 12. तर त्याच्यासाठी तो फिजिकल स्पिरिच्युअल सोल जो आहे ना आपला, तो फिजिकल बॉडी सांभाळणारा जो ॲनिमल सोल आहे त्याला सोडतो बॉडीच्या कंट्रोलमध्ये. की तू तुझी बॉडी डेव्हलप करून घे, बॉडीला फिजिकॅलिटीसाठी डेव्हलप करून घे. आणि ते फिजिकॅलिटीसाठी डेव्हलप झाल्यावर तो 13 इयर्सचा असताना, आपण मेल पकडू, 13 इयर्सचा असताना बॉडीमध्ये इनकार्नेट होतं आणि मग तो त्याच्या स्पिरिच्युअल जर्नीवर सुरू होतो. म्हणजे त्याचा जो सोलचा जो मिशन आहे ना तो मिशन करायला सुरू होतो. ओके, तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की 13
13 इयर्सचा पण गेमेट्री आहे. 13 इयर्स का आणि 12 इयर्स का, त्याचा पण म्हणजे हे आहे, जसं 45 बोललो ना तसं त्याचं पण आहे. त्याच्यामध्ये नको जाऊ, कारण कॅल्क्युलेशन मध्ये आपण जर कॅल्क्युलेशन जास्ती करत बसलो ना, काय ना ब्रेन मध्ये आहे ना आपलं दोन पार्ट असतात. ह्युमन ब्रेन मध्ये 2 पार्ट असतात. एक राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर, असं 2 पार्ट. एक पार्ट असतं जो आहे ना ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग आणि सगळं करत असतं. ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग मध्ये आहे ना कॅल्क्युलेशन, वर्ड्स वगैरे पण येतात. आपण जर जास्ती कॅल्क्युलेशन वगैरे हे करत बसलो ना, मग तो एकच पार्ट आपला चालायला लागला ना, मग आपल्याला कब्बाला स्टडी करायसाठी जरा म्हणजे कब्बालाचं हे स्टडी करायसाठी आपल्याला तेवढा कॉन्सन्ट्रेट नाही करता येत. म्हणून कब्बालाच्या रूल्स प्रमाणे आहे ना, जो गॅमात्री आहे म्हणजे जो न्यूमरिकल आणि न्यूमरचा हे नंबरचा जो हे आहे ना कॅल्क्युलेशन असतं, तो कॅल्क्युलेशन लास्ट मध्ये सांगायचं असतं. म्हणजे कसं अख्खा आपण स्टडी करताना लास्ट मध्ये सांगायचं. जसं म्हणजे लंच डिनर केल्यावर लास्ट मध्ये आपण स्वीट डिश खातो ना, तर तसा स्वीट डिश सारखा करायचा असतं, कारण तो इंटरफिअर करतो. तुम्ही स्वीट डिश पहिलेच खाल्ली ना, तर कसं इंटरफिअर करला, तुम्ही पोटभर नाही जेवू शकता. तर आपण गॅमेट्रीचा वगैरे काय असेल तर आपण एंड मध्ये करू. ओके, असं नाही की करूच, पण जर गरज पडली तर आपण करू. कोणाला काय आतापर्यंत क्वेश्चन आहेत? एनी क्वेश्चन? जसं निसिम काय बोलतोय ते समजण्यासारखं आहे? येस वी आर विथ यू. कोणाला काय इकडे डाऊट असेल तर प्लीज विचारू शकता. आता जुडा बोलतोय तर आपण तुम्ही अनम्यूट करू शकता अँड प्लीज फील फ्री टू आस्क क्वेश्चन्स. कोणाला काय आहे? ओके ओके जुडा, थँक्यू. वी कॅन प्रोसीड. म्यूट ऑल. ओके, येतोय ऐकायला? ओके, तर आता पुढे आपण बोलू. आता हा जो वेसल आहे ना, हा वेसल आपला जो बॉडीचा वेसल आहे ना, हा वेसल आहे ना क्लिअर करायचा, हे करायचा ना, आपल्या हातात आहे ना. 13 इयर्स पर्यंत, 13 वर्षाचा होईपर्यंत ना त्या मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी नसतो. 12 वर्षाची मुलगी आणि 13 वर्षाचा मुलगा होईपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिच्या पॅरेंट्सची असतं. का पॅरेंट्सची असतं? ओके, हा वेसल जो आहे, हा वेसल म्हणजे बॉडी नावाचा जो वेसल आहे ना, तो वेसल रिफाईन करायचा जो हे असतं ना, तो त्याच्या डॅडी मम्मीचा असतं रिस्पॉन्सिबिलिटी. का डॅडी मम्मीची रिस्पॉन्सिबिलिटी असतं? कारण गॉडली सोल जो आहे ना, तो गॉडली सोल ह्या बॉडीमध्ये टच नसते झालेला, नुसतं बॉडीच्या वर त्याची सावली पडलेली असतं. आणि म्हणून तो खरोखर ह्या बॉडीला काय चेंजेस नाही करू शकत. पण त्याच्या डॅडी मम्मी, त्याचं ग्रँडफादर, ग्रँडमदर, म्हणजे त्याचे फॅमिली मेंबर जे असतात ना, ती लोक त्याच्याशी म्हणजे मोठंच असतात. त्या लोकांचा गॉडली सोल टच झालेला असतं. तर ह्या हिशोबाने ना ते वर आपले जे सोल आहेत ना, ते सोल एक दुसऱ्याला हेल्प करत असतात. म्हणून पॅरेंट्सच्या गॉडली सोलचं काम आहे की त्यांच्या मुलांच्या पण बॉडी रिफाईन करायची करून. कारण मटेरियल वगैरे त्याच्या पॅरेंट्सकडनंच आलेलं असतं सगळं फिजिकॅलिटीमध्ये, पण तो रिफाईन करायचा पण काम त्याच्या डॅडी मम्मीचंच असतं. आणि तो रिफाईन करायचं काम म्हणजे काय आहे की त्याला रीत शिकवायची, कायदा कानून शिकवायचा, तोरा शिकवायचा, कसा वागायचा शिकवायचा, कसा कंट्रोल करायचा रागावर, याच्यावर त्याच्यावर, प्रत्येक गोष्ट शिकवायला लागतं त्याला. तर ते शिकवण्याचा जो रिस्पॉन्सिबिलिटी असतं ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्सची असतं. त्याच्याने काय होतं, त्याच्याने आहे ना ह्या वेसल म्हणजे मुलाचा जो वेसल आहे ना, तो रिफाईन करण्यामध्ये पण मदत होते. पण त्याच्याने दुसरी मदत काय होतं, दुसरी मदत ही होतं की तो जो सोल आहे ना, दुसरा पॅरेंट्सचा सोल वगैरे, पॅरेंट्सचा आणि यांचा सोल आहे ना, त्या लोकांना आहे ना ह्या सोलच्या पण मिशन मध्ये आहे ना पार्ट मिळतं, हिस्सा मिळतं. ओके, म्हणजे तो सोल आहे ना, तो सोल पॅरेंट्सचा सोल ह्या सोल संगती त्या बॉडीमध्ये इंटरॅक्ट व्हायसाठी ती लोकांनी हेल्प केलं ना, म्हणून ती लोकांना आहे ना त्या सोल संगती आहे ना रिलेशन करता येतात. बॉडीमध्ये जो ॲनिमल सोल आहे ना, तो पॅरेंट्सनी दिलेला ॲनिमल सोल असतो. पण बॉडीमध्ये जो गॉडली सोल येतो ना, तो गॉडली सोल देवानी बनवलेला गॉडली सोल आहे. ओके, आणि त्या गॉडली सोलला जर रेस्ट करायसाठी, ह्या बॉडीमध्ये रेस्ट करायसाठी जे हेल्प करतील ना, ती लोक आहेत ना, त्या लोकांना आहे ना कबॅलिस्टिकली आहे ना पॅरेंट्स म्हणून त्या लोकांना काउंट होतो. मतलब गॉडली सोल ज्या या बॉडीमध्ये जर माझ्या बॉडीमध्ये गॉडली सोल रेस्ट करायसाठी माझ्या टीचरनी हेल्प केला. ओके, माझ्या पॅरेंट्स लोकांनीच हेल्प केला, माझ्या डॅडी मम्मीने मला शिकवलं, सगळं शिकला. पण मला त्याच्यामध्ये पुढं नेण्यासाठी मला कोणी केला? माझ्या टीचर लोकांनी, एजरा अंकल, हाईम अंकल, ही लोक आहेत, राब्बी ग्लिका. म्हणजे स्लोली कसं ते आपण टीचर जे आहेत ना, ते टीचर स्पिरिच्युअलिटी ज्यांच्याकडे शिकतो, ती लोक आपल्याला शिकवतात ना, तर त्याच्याने तो गॉडली सोल या बॉडीमध्ये आहे ना जास्ती रेस्ट होते.
तर माझं आहे ना तिलक आहे ना स्पिरिच्युअल पॅरेंट्स झालं आता. स्पिरिच्युअल पॅरेंट्स झालं तिलक माझं. कारण ह्या जगामध्ये मला पैदा व्हायसाठी कोणी हेल्प केलाय? माझ्या डॅडी मम्मीनी. पण त्या जगामध्ये पैदा व्हायसाठी मला जो हेल्प करतो ना तो माझा पॅरेंट्स होतं. त्या जगामध्ये हेल्प करणारी जेवढी तुमची माणसं असतात ना ते सगळी तुमची पॅरेंट्स आहेत. म्हणून ऑनर द फादर अँड मदर जो हे आहे ना जो कायदा आहे ना, आई बापाचा मान राख, आई बाप ऑनर अँड काय आहे, ऑनर युअर फादर अँड मदर, अँड सेकंड इज की तर त्या 2 कायद्यामध्ये आहे ना तुमचं टीचर्स पण येतात. का टीचर्स येतात? बिकॉज दे आर युअर पॅरेंट्स हू हेल्प यू टू गेट, म्हणजे त्या जगामध्ये पैदा व्हायसाठी तुम्हाला तिलकांनी हेल्प केला. ओके. आता ह्याचा ह्या जे मी सांगतोय ना तो तोरामध्ये कुठं आहे काय? यानं आपण कुठल्या पण गोष्टी सांगतोय ना तर ते तोरामध्ये कुठेतरी त्याचा हिंट पाहिजे, तोरामधून आलं पाहिजे ते. असं कोणीतरी कुठून तरी बनवलेलं आहे किंवा मला असं समजलं म्हणून असं नसतं, किंवा मला हे समजलं म्हणून असा करायचा ते समजलं असं नसतं ते. कारण कुठली पण गोष्ट असली ना तर त्याला तोरामध्ये कुठेतरी बेस पाहिजे. तर तोरामध्ये कुठं बेस आहे? तर तुम्ही आहे ना आता हे जे चाललंय ना आता पुढे एक्झोडस झाल्यावर तुम्ही बघाल ना तर लेवीचा रुबेन, शिमोन आणि लेवीची आहे ना जी जिनिओलॉजी आहे ना त्या जिनिओलॉजी सांगितलेली आहे तोरामध्ये. तर ते जिनिओलॉजी सांगताना ना रुबेनची जिनिओलॉजी सांगितली, मग तो याची सांगितली, मग लेवीची सांगितली. मग लेवीची सांगताना मग पुढे काय सांगताय तोरा की दिस इज द जिनिओलॉजी ऑफ मोशे. ओके. आणि मग मोशेची नाव घेऊन तोरा काय सांगते की आरोन इज ब्रदर, आणि आरोनची जी मुलं आहेत त्यांचं नाव सांगते. मोशेच्या मुलांचं नाव नाही सांगत तिथं. तिथं कोणाचं नाव सांगते? आरोन आणि आरोनच्या मुलांचं नाव सांगते. आता ते का सांगते? कारण त्या लोकांचा जो आरोन आणि आरोनच्या मुलांचा जो आहे ना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पॉइंट, म्हणजे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट वर नेण्यासाठी काय बोलतात ते लोकांचा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट झाला होता. लेवीनी त्यांच्या आजोबांनी त्यांना शिकवून त्याचं फिजिकल पण पॅरेंट्स तिलक होतं आणि फिजिकॅलिटी मध्ये तिलक पुढच्या लेवलचं पण त्यांचंच पॅरेंट्स होतं. पण तो पॅरेंटहुडचा जो वरचा अजून लेवल आहे ना म्हणजे त्यांचा फेश आणि रुआ आणि नेशामा हे त्याच्या डॅडी मम्मीनी हेल्प केला होता त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये यासाठी स्पिरिच्युअल जगामध्ये पण. पण त्याच्या वरच्या लेवलचा जो सोलचा पार्ट आहे ना, खाया लेवलचा सोलचा पार्ट, त्याला टच करायचा आणि त्याच्यामधून प्रोफेसी आणायचा हा जो पार्ट आहे ना तो मोशेनी त्यांना शिकवला होता. म्हणून तोरा आहे ना सांगते की मोशे त्यांचा पॅरेंट आहे. मोशेची ती लोक मुलं आहेत असं सांगते तोरा. कारण मोशेच्या ह्याच्यामध्ये मोशेचं पण आलं पाहिजे ना की मोशेच्या मुलांचं नाव आलं पाहिजे. मोशेच्या मुलांचं नाव नाही तिथं आरोनच्या मुलांचं नाव, ते आरोनचं आणि आरोनच्या मुलांचं नाव येते. का? कारण ही इज देअर स्पिरिच्युअल फादर. स्पिरिच्युअल आता तोराच्या प्रमाणे आणि याच्याप्रमाणे कसं आहे, मोशेला जेव्हा प्रोफेसी यायची, मोशेला सगळं कायदा कानून देवाकडनं यायचं ना, तेव्हा मोशे येऊन पहिला तो सगळ्यात आधी आहे ना आरोनला सांगायचा. आणि मग आरोनला सांगितल्यावर आरोन त्याच्या मुलांना आणि 70 एल्डर्स लोकांना सांगायचं. आणि मग त्या 70 एल्डर्स लोकांना आणि त्याच्या मुलांना सांगितल्यावर ती लोक येऊन सगळ्या बाकीच्या बेने इस्रायल लोकांना सांगायची. का 4 लेवल खाली घेऊन यायचं? कारण मोशेनी जर डायरेक्ट सगळ्या बेने इस्रायलला सांगितलं असतं ना तर माणसांना समजला नसता. कारण मोशे मिस्ट्री म्हणून घेऊन यायचा. कब्बाला ज्या लेवलला तोरा आहे ना त्या लेवल मधून मोशेला सगळं समजत होता. तर मोशेनी जर डायरेक्ट माणसांना सांगितलं असतं ना माणसांना समजलं नसता. तर मोशे तो जो कब्बॅलिस्टिकल मिस्ट्री आहे आणि त्या तोरामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये काय कायदा कानून मध्ये काय मिस्ट्री आहे ते सगळ्यांना मोशे आरोनला सांगायचा. म्हणजे मोशे एक लेवल खाली आरोनला समजेल या लेवल मध्ये एक लेवल खाली येऊन आरोनला सांगायचा. मग आरोनला सांगितल्यावर आरोन काय करायचं ते त्याच्या मुलांना सांगायचा. रेफाईल दिसतंय मी? नाही जुडा तुझा व्हिडिओ बंद झालाय. 7 बटन दाब. 7. हा आला. ठीक आहे. माझा माणूस तिचा गेलाय ना. थँक्यू. तर मोशे आरोनला जेव्हा सांगायचा ना तर मोशे काय करायचं ते म्हणजे मोशे आरोनला समजेल ह्या लेवलमध्ये जरासा खालच्या लेवलमध्ये आरोनला समजेल असं सांगायचं.
मग आरोन त्याच्या मुलांना आणि 70 एल्डर लोकांना आहे ना, त्यांना समजल त्या लेवलमध्ये तो घेऊन येऊन सांगायचा. आणि मग ते एल्डर्स होतं ना, ते माणसांना बेने इस्रायल लोकांना समजेल त्या लेवलला येऊन माणसांना समजवायचं की काय कायदा आहे, काय आहे, कसा करायचा, काय करायचं. ओके, तर इथं पण तुम्ही बघाल ना तर 4 लेवल खाली येतंय. मोशेकडनं बेने इस्रायलकडं येताना पण तोरा पण आहे ना 4 लेवल खाली येतंय. ओके, तर तुम्हाला आहे ना तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला बेने इस्रायल लोकांच्या लेवलनी तोरा समजायचा आहे की 70 एल्डर्स होतं त्यांच्या लेवलनी समजायचं आहे की आरोन आणि कोहेन लोकांच्या लेवलनी समजायचं आहे की मोशेच्या लेवलनी समजायचं आहे. त्या हिशोबाने तुम्हाला तुमची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट समजते की तुम्ही कुठल्या लेवलला कुठल्या ह्याच्यामध्ये गेलो. ओके, आता जे 70 एल्डर्स होतं ना, मोशे आरोन आणि त्याची मुलं कोण होती? कोहेन होती ती लोक. ती लोक कोहेनचं काम करणार होती. ती लोक कोहानीम होती. तर त्या लोकांचा कोहानीम होते ती लोकांचा सगळा जो काम होता ना तो बेथामिकशी डीलिंग, बेथामिकचा डील आणि होलीनेसचा, प्युरिटीचा काम होता. आणि जे 70 एल्डर्स होतं ना, 70 एल्डर्स लोकांचं काम काय होतं? त्या लोकांचं काम होतं की कायदा कानून पाळायचं, माणसांचं रक्षण, पॉलिटिकल टाईप लीडर्स होतं ते. ओके, तर तसा त्या हिशोबानेच तोरा हे आपल्याकडं हे इंटरप्रेट केलेलं आहे नंतर पण. कारण तोरा नॉर्मल तोरा जो आहे तो तोरा स्टोरीज मध्ये ह्याच्यामध्ये आहे. सेकंड लेवलचा तलमुद मध्ये आहे, लॉज, कायदा कानून. ओके, थर्ड लेवलचं आहे ते द्राशोत आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तू त्याच्यातलं मिनिंग काढतस, त्याच्यामध्ये होलीनेस कसा आहे, त्याच्यामध्ये प्युरिटी कशी आहे, कसा चांगला रागाचा, कशामध्ये काय आहे, काय तो एसेंट पण ना त्याच हिशोबाने आहे. जसा तो मोशेकडनं सगळ्या माणसांकडनं डिसेंड झालाय ना, तसा ऍसेंट पण त्याच, तो जी शिडी आहे ना ती शिडी तशीच आहे. त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. ते काय नवीन कुठेतरी कुठल्या तरी राब्बीनी 10व्या सेंचुरीमध्ये 9व्या सेंचुरीमध्ये एक शोध लावलेली गोष्ट नाही. ओरिजिनल तसाच आहे तो. ओरिजिनल तसा आला आणि तो तसाच वर न्यायचा आहे. ओके, आणि तो कसा तसा न्यायचा आहे? कारण प्रत्येक माणूस आहे ना, प्रत्येक माणूस ह्या जगामध्ये वेगवेगळ्या लेवलला असतं. का वेगवेगळ्या लेवलला असतं? कारण त्याच्या हिशोबाने, त्याच्या प्रयत्नाने तो जेवढा त्याचा सोल ह्या बॉडीमध्ये उतरवल ना त्या लेवलला तो काम करत असतो. एखादा माणूस तर त्यांनी ट्रायच नाही केला ना तर त्याच्या सोलचा जो सगळ्यात खालचा पॉइंट आहे ना त्या खालच्या पॉइंटनी तो ह्या जगामध्ये वावरत असतो. आणि तो ह्या जगामध्ये त्या पॉइंटनी वावरताना तो स्पिरिच्युअलिटी मध्ये तोरा नॉर्मल ह्याच्यामध्येच तो अभ्यास करू शकतो, शिकू शकतो. ओके, जर ते पण नाही झालं असेल ना, त्याचा गॉडली सोलनी त्याच्या बॉडीला टचच नाही केला असेल ना तर त्या माणसाचा आणि तोराचा काय संबंधच नसतो. त्याच्यासाठी देव तोरा हे ते काय हेच नसतं. म्हणजे त्याच्या खालची लेवल पण आहे, पण आपण 4 लेवल कशासाठी घेतोय? कारण आपण स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलतोय म्हणून. ओके, पण स्पिरिच्युअलिटी साठी काय संबंध नसलेली पण माणसं नसतात. ती काय असतात? ती अशी माणसं आहेत की त्यांचा गॉडली सोल त्यांच्या बॉडीला टचच नाही होत, त्यांच्या फिजिकॅलिटीला टचच नाही करत आणि ती लोक त्याच्या गॉडली सोलला फिजिकॅलिटीमध्ये टच करायला देत नाही. मग अशा माणसाचं काय होतं? अशी माणसं जी असतात ना, जी फिजिकॅलिटीला टचच नाही व्हायला देत, आपला स्पिरिच्युअलिटी त्याच्या फिजिकॅलिटीला टचच व्हायला नाही देत ना, तर त्यांचं अख्खं आयुष्य आहे ना ह्या फिजिकल रूल्सनी चालतं, ह्या जगाच्या रूल्सनी चालतं. या जगामध्ये जे रूल्स आहेत त्या रूलनी चालतं. काय आहे? कॉज आणि इफेक्ट. कॉज, हा जग कॉज आणि इफेक्टचा आहे, तर कॉज आणि इफेक्टनीच होतं. जैसी करणी वैसी भरणी ह्या हिशोबानेच चाललेलं असतं त्यांचं. आणि ह्या हिशोबाने चालतं ना, म्हणून सगळ्या बाकीच्या कल्चर्समध्ये ह्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रॉलॉजी आणि हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. का? कारण त्या लोकांसाठी ऍस्ट्रॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. कारण त्या लोकांचं जग, ती लोक गॉडलीनेसला जर फिजिकॅलिटीमध्ये उतरायलाच देत नाही ना, तर त्यांचं अख्खा जग आहे ना त्या रूल्स अँड रेग्युलेशनच चालतात. मग त्या लोकांसाठी ते कायदा आहेत, कर्मचा कायदा आणि ऍस्ट्रॉलॉजीचा कायदा, त्याचं सगळं कायदा त्या लोकांसाठी. का त्या लोकांसाठी आहेत? कारण त्या लोकांचं जग तसा चालतं. म्हणून आपल्याला तलमुद सांगते की इस्रायल लोकांसाठी ऍस्ट्रॉलॉजी ना आहे. ऍस्ट्रॉलॉजी इस्रायल लोकांसाठी का नाही? कारण तुम्ही जर गॉडली सोल तुम्हाला टच केला ना, गॉडली सोल तुम्हाला टच होतोय ना, तर तुम्ही फिजिकॅलिटीच्या रूल्सनी नाही चालत. तुमच्यासाठी रूल्स थोडं चेंज होतात. आणि जेवढं तुम्ही स्पिरिच्युअलिटी तुमचा सोल तुमच्या बॉडीमध्ये उतरवाल ना, तेवढी तुम्ही फिजिकॅलिटी पासून तुमची बॉडी रिलीज करताय, तुटत जाते तुमची बॉडी. ओके, अब्रामाला आहे ना देवानी काय सांगितलं? जेव्हा अब्रामाला देवानी सांगितलं ना की तुझ्यापासून खूप नेशन्स होतील, तुला मुलं होतील आणि खूप नेशन्स होणार आहे तुझ्या, तर अब्राम देवाला काय सांगते की
की मला तू काय देशील, मी तर मला मूल नाही, मूल बाल काय नाही होत आहे. का अब्राम तसं सांगते देवाला? कारण अब्राम आहे ना सगळ्यात मोठा ऍस्ट्रॉलॉजर होता त्या टायमाचा. ऍस्ट्रॉलॉजीचा सगळ्यात मोठा ऍस्ट्रॉलॉजर अब्राम आहे. सगळी मोठी मोठी त्या टायमाची जे राजवाट होतं ना ते अब्रामकडे जायचं ऍस्ट्रॉलॉजिकल त्यांचं प्रेडिक्शन बघायला. त्याने अब्रामाने त्याची स्वतःची ऍस्ट्रॉलॉजी बघितली होती आणि त्याला समजलं होतं की त्याला मूल नाही होणार आहे. त्यांनी त्याचा चार्ट बनवून सगळा बघून त्याच्या बायकोचा सगळा बघून त्यांनी हे केलं होतं की त्याला मूल नाही होऊ शकत. ह्या जगामध्ये त्याची फिजिकल त्याचं जे स्टार येतं त्याच्या हिशोबाने त्याला मूल नाही होऊ शकत. म्हणून अब्राम देवाला सांगते की तू काय देणार आहेस, मी तर मला म्हणजे मूलबाल नाही. तर देव त्याला काय बोलते की बाहेर ये. ओके, तोरामध्ये लिखते की गॉड टूक हिम आउट आणि देव त्याला बोलते की बघ तुला काय दिसतंय. ओके, गॉड टूक हिम आउट अँड देव त्याला बोलते की काय दिसते, हे तुला जे सगळे स्टार दिसतात ना त्या स्टार्स प्रमाणे तुझी मुलं तुझी तुझी प्रोजेनी होणार आहे. ओके, आता कुठं बाहेर नेला देवानी त्याला, कुठं बाहेर नेला? त्याच्या टेंट मधून. त्या देवाने गप्पा मारत बसलो होतो त्याच्या टेंट मध्ये. तुम्ही ह्या त्या सेंटेन्स मध्येच बघा, देव त्याला बाहेर घेते आणि देव त्याला काय बोलते की बघ हे सगळे जेवढे स्टार्स तुला दिसतात ना त्याच्याशी जास्ती मी तुझं मुलं करणार. तर देवाने त्याला कुठं बाहेर नेला? देवाने त्याला ना या फिजिकल क्रिएशन फिजिकॅलिटीच्या बाहेर नेला आणि देवाने बाहेर नेल्यावर त्याला काय दिसते समोर? अख्खी फिजिकॅलिटी दिसते, स्टार्स दिसतात सगळे, अख्खा युनिव्हर्स दिसतंय, अख्खा युनिव्हर्स दिसतंय. आणि देव त्याला बोलते बघ एवढा ह्या युनिव्हर्स किती तुला स्टार्स दिसतात, त्या स्टार्सची जास्ती तुझी मुलं होणार आहे. म्हणजे देवानी अब्रामालाच या फिजिकॅलिटीच्या वर उचलला. कारण तो जो इन्सिडेंट आहे ना तो इन्सिडेंट देव काय बोलते की तू ह्या जगामध्ये जर जगाच्या रूल्स अँड रेग्युलेशन चाललास ना तर तुला मूलबाल नाही होणार आहे. पण सोल, मी तुला जो सोल दिलाय ना तो सोल तू अजून तुझ्या बॉडीमध्ये उतरव तर तू वेगळ्या रूल्स अँड रेग्युलेशननी चालणार आहे. मग आपण ऍस्ट्रॉलॉजी शिकायची की नाही? आपण ऍस्ट्रॉलॉजी शिकायची, आपण ऍस्ट्रॉलॉजी शिकू शकतो. कशासाठी? ओके, कारण आपल्याला आहे ना त्याच्यानी हेच हेल्प होतं की माझ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात ना ते खरोखर देवाकडनं होतात की या फिजिकॅलिटीमुळे होत आहेत. आपल्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात ना ते आपला स्ट्रक्चर आपल्याला आपण तसा घडलोय, आपण तसं बनवलंय म्हणून होत असतात. तर ते समजायसाठी आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी शिकली पाहिजे. कारण आपण ऍस्ट्रॉलॉजी शिकलो ना तर आपल्याला समजतं की ते आपल्याला कशाला का होतंय. ते आपल्या मिशनचा पार्ट आहे की आपल्या बॉडीचा तो अडथळा आहे तो आपल्याला ओव्हरकम करायचा आहे. मग आपण ते ओव्हरकम करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर माझ्या ऍस्ट्रॉलॉजिकल चार्टमध्ये जर मार्स म्हणजे मंगळ बोलतात, मार्स बोलतात, मार्सचा जास्ती इफेक्ट असेल माझ्या बॉडीमध्ये, तर मार्सचा जास्ती इफेक्ट असेल ना तर तो माणूस कसा असतो, तो माणूस जरा रागीट होतो, तो माणूस रक्त वगैरे मारामारी, चाकू छुरी तलवार किंवा तो मोठा कमांडर होऊ शकतो, असं सगळं प्रेडिक्शन असतात. आता मला जर रक्ताबद्दल अट्रॅक्शन आहे आणि मारामारी आणि ह्याच्याबद्दल सगळं म्हणजे माझा हार्ट जरा स्ट्रॉंग आहे ना. आता मला ते समजलं ना माझ्यामध्ये, आता तर मी फिजिकॅलिटी मध्ये माझ्यामध्ये ते आहे, पण मी आता त्याच्यावर कसा उठू शकतो? तर मारामारी न करता, खुनाखुनी न करता मी शोकेत होऊ शकतो किंवा मी सुद्धा करू शकतो, मी मोहेल होऊ शकतो. का? कारण मी घाबरणार नाही रक्ताला, रक्त बघायला याला घाबरणार नाही, तर मी शोकेत आणि मोहेल होऊ शकतो. तर माझ्याकडनं तोच जो माझ्याकडे तो ह्या वर्ल्डनी दिलेला जो एखादी खुबी आहे ना, ती खुबी मी आहे ना स्पिरिच्युअलिटीसाठी यूज करू शकतो. ओके, पण माझ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेटचा हे आहे, दुसऱ्या प्लॅनेटचा इफेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मी भित्र आहे, ज्याच्यामध्ये मला खूप भीती वाटतं, असं सगळं आहे. तर मी शोकेत आणि हे नाही होऊ शकत. कारण मी शोकेत झालो ना तर माझा हात थरथरल कोंबडी कापताना आणि बकरा कापताना आणि बैल कापताना. मी सुद्धा करताना माझा हात थरथरल, मी सुद्धा मोहेल नाही होऊ शकत. कारण का? माझ्या फिजिकॅलिटी मध्ये तो निगेटिव्ह आहे ते. ओके, तर त्याच्याने ते हेल्प होतं की तू कर की नाही, मग तू त्याच्यावर दुसरा काहीतरी कर. त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीमध्ये तुझा तो आहे ना तो त्याला पॉझिटिव्ह घडणे, असा ऍस्ट्रॉलॉजीचा यूज होता आपल्याकडं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी जसं मी शिकलो जाऊन हाजीरनीसकडे आणि ह्याच्याकडे तशी शिकायला नाही लागत. तुम्हाला ते एक टाइम येईल ना ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, तुमचा जर नेशामा तुमच्यामध्ये उतरला ना तर तुम्हाला ना त्याच्याबद्दल आहे ना आपोआप जास्ती समजायला लागेल. इजरा अंकल बोलायचं, मला काय बोलायचं की तुला जेवढं समजतंय ना तेवढंच तू समजून घे, तू जास्ती समजायचा प्रयत्न करू नको. कारण मी कधी कधी खूप एकदम
डीप डीप कसं तरी वाकडं उलट सिलटच क्वेश्चन विचारतो की असं काय तसं काय हे काय ते काय. आणि मी क्वेश्चन विचारल्यावर जेव्हा एक्सप्लेन करायला गेलं तर मला समजायचं नाही त्या गोष्टी. आणि ते समजलं नाही ना तर मी विचारला की मला नाही समजत, का नाही समजत? तू ते तुला जेवढा समजते तेवढा तू समजून घे. कारण जेव्हा तो नेशामा उतरणार आहे ना तेव्हा जेवढा तुला समजला ना त्याच्यामध्ये बाकीचा पण सगळा तुला समजेल त्या टायमाला. ती जादूनी समजतं. आणि ती जादू नाही त्याच्यासाठी तुम्हाला बेसमध्ये तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडे जर बादली नसेल ना तर तुम्ही पाणीच घेऊ नाही शकत. तर तुम्हाला तो तुमच्या मधल्या वेसल्स मध्ये ते सगळं वेसल्स तयार करायला लागतात, वेगवेगळ्या नॉलेजच्या वेसल्स येते तर ते भरले जातील. जेव्हा पाऊस पडतो ना तर पाऊस पडतो तर काय होतं, नुसता तलाव नाही भरत, सगळं खड्डं भरतात. सगळीकडचं सगळ्या रस्त्यावरचं पण खड्डं भरतात, सगळीकडचं खड्डं भरतात. तसं आहे जेव्हा नेशामा बसल ना, नेशामा या बॉडीमध्ये बसल तेव्हा सगळ्या गोष्टी सगळ्या जे वेसलमध्ये आपण पार्ट केले सगळं भरतात फुल. आणि आपल्याला मग आपल्या ॲस्ट्रॉलॉजी पण आपोआप समजायला लागतं. तुम्ही बघितलं असेल की कितीतरी अशी माणसं आहेत ती लोकांना डायरेक्ट बोलतात असं करू नको, आज जाऊ नको बाहेर, हे नको. त्या लोक ॲस्ट्रॉलॉजर नसतात, पण ती लोकांची जी लेवल तेवढी गेलेली आहे ना की त्या लोकांना ते आपोआप समजत असतं. आणि खरी गोष्ट आहे की इस्रायलचा कुठला तरी डिफेन्स मिनिस्टर US मध्ये गेला होता आणि तो कुठल्या तरी तिकडचा जो खबातचा जो मोठा राबी आहे ना त्याला भेटायला गेला होता. आणि त्याला भेटायला गेला होता तेव्हा तो खबातचा राबी त्याला म्हणजे तो त्या लोकांचा लीडर आहे, सद्दिक बोलतात ती लोक त्याला. तर त्यांनी त्याला काय सांगितलं की आज जाऊ नको, तू थांब. तर तो बोला नाही, माझी आता संध्याकाळी माझी फ्लाईट आहे आणि मला आता इस्रायलला जायचंच आहे, माझी फ्लाईट आहे. तर म्हणजे मी टाइमात टाइम काढून तुला भेटायला उद्या नाही, तुला बघितल्यावर मला खूप खुशी झाली, खूप आनंद झाला, तू जाऊ नको, आज थांब करून. आणि मग तो जायला निघाला ना तर त्याच्या सेक्रेटरीने हे काय बोलला की आहे ना, म्हणजे त्या मिनिस्टरचा की जर राबी बोलते ना तर त्याचा अर्थ असा की काहीतरी हाय म्हणून तो तुला बोला नको, तू नको जाऊ करून. आणि तो तसा बोलला ना म्हणून त्या मिनिस्टरने ना बोलला की नाही ठीक आहे मी उद्या जाईन करून. आणि तो थांबला आणि मी उद्या येतो, मग उद्या तुला मी ना आज नाही जात, उद्या तुला परत आपण भेटू असं करून तो गेला त्याच्या हॉटेलमध्ये. आणि त्याच्या हॉटेलमध्ये गेला आणि त्याची फ्लाईट इकडनं जी फ्लाईट जायची होती ती गेली त्याच्याशिवाय. पण ती फ्लाईट आहे ना हायजॅक झाली. ती फ्लाईट हायजॅक झाली आणि ती फ्लाईट हायजॅक होऊन त्या लोकांनी कुठेतरी ती फ्लाईट उतरवली. आणि त्या फ्लाईटमध्ये तो मिनिस्टर नाही ना हे बोलून नंतर मग 3-4 दिवसांनी त्यांनी सोडलं सगळं. असे झाला वाटाघाटी, ते टेररिस्ट लगा वगैरे सोडून. पण ती फ्लाईट हे झाली आणि तो आला. आणि तो नंतर मग त्या राबीला विचारला की तुला जर माहिती होता की ती फ्लाईट हायजॅक होणार आहे म्हणून तू त्या माणसाला सांगितलंस ना जाऊ नको, तुला माहिती होता तर तू डायरेक्ट सगळ्यांनाच सांगायचं ना, म्हणजे एवढ्या माणसांना हे त्रास नाही झाला असता, गव्हर्नमेंटलाच सांगितलं असतात किंवा यांना तर त्या टेररिस्ट लोकांना पकडले गेलं असतं. तो रबी बोलते नाही मला माहिती होतं, नाही मला त्या टायमाला असं मला समजलं की त्यांनी त्या फ्लाईटवर नाही गेला पाहिजे, कारण तो त्या फ्लाईटवर जाईल तर काहीतरी होईल असं मला हिंट झाला, म्हणून मी त्याला सांगितलं की नको जाऊ. पण डिसिजन त्याचा होता घ्यायचं की नाही ते. त्यांनी जर डिसिजन नाही घेतला असता तर तो गेला असता. आणि त्या टेररिस्ट लोकांनी आहे ना त्या मंत्रीलाच किडनॅप करायसाठी ती फ्लाईट हायजॅक केली होती. जेव्हा तो नाही दिसला ना तेव्हा ती लोकांनी, तर मला त्या नावं नाही माहिती त्या मंत्रीच्या लोकांची, तो डिफेन्स मिनिस्टर होता मला वाटतं. तर ही आता म्हणजे या 70 वर्षाच्या आपला पिरियड आहे इस्रायल झाल्यापासूनच्या मिरेकल्स मधली गोष्ट आहे. तर ती काय आहे की तुमचा जर नेशामा लेवल तुमच्यामध्ये जर आलेला असेल ना तर तुम्हाला आहे ना त्या अशा गोष्टी समजायला लागतात. पण त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर झालं हे झालं, तुम्हाला त्या गोष्टी समजायला लागल्या ना तरी तुम्हाला समजत नाही कशा समजल्या. पण जरी मला कोणाच्या बद्दल काय समजलं ना तर मी आहे ना त्याला सांगितलं ना की ते करायचं की नाही ते त्या माणसावर असतं. ॲस्ट्रॉलॉजीचा पण रूल आहे. ॲस्ट्रॉलॉजीचा रूल काय आहे म्हणजे हिंदू ॲस्ट्रॉलॉजीचा रूल की जोपर्यंत समोरच्या माणसाने तुला विचारलं नाही ना तोपर्यंत तू त्याला सांगू नको. ओके. डॉक्टरचा पण तोच रूल आहे. माझा डॅडी डॉक्टर आहे. जोपर्यंत पेशंट तुझ्याकडे येत नाही ना तोपर्यंत त्याला दवा देऊ नको. तू जाऊन सगळ्यांना दवा देऊ नको, कारण तू जाऊन दवा देतस ना तर ते पेशंटच्या टाइम नाही आलाय बरा व्हायचा. जेव्हा त्या पेशंटचा बरा व्हायचा टाइम येतो ना तेव्हा तो डॉक्टरकडे जातो दवा घ्यायला आणि तो डॉक्टर दवा देतो तेव्हा त्या दव्याने तो पेशंट बरा होतो. टाइम झालेला नसेल ना तर तो डॉक्टरनी जाऊन दवा दिली ना तर तो पेशंट बरा नाही होणार आणि तो पेशंट घेणार पण नाही. ओके. पेशंट स्वतः येतं आणि तसाच सगळ्या गोष्टींचा ॲस्ट्रॉलॉजीचा पण तसाच रूल आहे, तसाच स्पिरिच्युअलिटी मध्ये पण तसाच रूल आहे.
आपण दुसऱ्या माणसांना जाऊन जबरदस्ती सांगू नाही शकत कब्बाला क्लास असा आहे तसा आहे हे आहे ते आहे या कब्बाला क्लास जॉईन करा कब्बाला. ज्यांचा टाइम आलाय ज्यांच्यासाठी हे आहे ना ती लोकच आपला कब्बाला क्लास जॉईन करणार आहेत, ती लोकच आपल्या कब्बाला क्लासमध्ये येणार आहेत आणि त्यांना समजणार आहे. बाकीच्यांना समजणार नाही. आणि जरी ती लोक जबरदस्ती आली ना तर ती लोक अख्खा कब्बाला क्लास थांबतील, 4 कब्बाला क्लास थांबतील, पण ती लोक त्याच्यातून कायच नाही घेणार. किती घ्यायचं ते त्या लोकांचं असतं, प्रत्येक माणसाचं. टाइम आल्याशिवाय माणूस नाही घेत प्रत्येक गोष्ट. ओके. मला पहिले स्टार्टमध्ये ना सगळ्या आपल्या अंट्या लोक क्वेश्चन विचारत की एवढीशीच माणसं काय त्यात, एवढीशी आपण 10 माणसं काय 15 माणसं काय आपण JCC ला घ्यायचं. तेव्हा तेव्हा मी बोलायचं एक माणूस पण आला ना तर मी कब्बाला क्लास घेईन. का? कारण टाइम आल्याशिवाय ना आपण त्या माणसाला कायच नाही देऊ शकत. आणि जरी मी जबरदस्ती सगळ्यांना दिला ना तर जबरदस्ती ती माणसं घेणार नाही कायच. टाइम आल्याशिवाय काहीच नाही देऊ शकत. आणि तो टाइम कधी येतं जेव्हा तुमचा भांडा तुमचा वेसल रिफाईन झाल्यावरच तुम्ही तो घेणार. रिफाईन भांड्यामध्येच तुम्ही घेणार. नाहीतर मी कब्बाला सांगून तुमच्या सोल एनर्जी खाली उतरवीन ना तर तुमच्या भांड्याला त्रास होऊ शकते, आपल्या बॉडीला त्रास होऊ शकते. म्हणून आहे ना सगळ्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे ना कुठं तोरा बोलायला आणि हे बोलायला अलाउड नाही. कारण कुठल्या परिस्थितीमध्ये काय असतं की माणसांचा भांडा तेवढा स्ट्रॉंग नसतो. फॉर एक्झाम्पल मैतावर आणि जिथं माणसं सुतक वितक करतात ना तिथं तोराचा स्टडी करायला हे सगळं अलाउड नाही. का? कारण तो भांडा जो आहे ना तो भांडा आता दुःखामध्ये आहे, तो भांडा वनरेबल आहे, दुःखामध्ये आहे, त्या भांड्याला त्रास झालेला आहे, काहीतरी लूज केलंय त्यांनी. तो जी मेंटॅलिटी आणि ती परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तोराचा आणि याचा सगळा अभ्यास करायला लागला आणि हे लागलं आणि जो सोलचा मोठा पार्ट उतरला ना तर त्या भांड्याला त्रास होऊ शकते, तो भांडा तुटू शकते, त्या भांड्याला मेंटल इफेक्ट होऊ शकते. म्हणून आपल्यामध्ये कायदा कानून आहेत, असंच बनवलेलं कायदा कानून नाहीत. ओके. असंच बनवलेलं कायदा कानून नाहीत. प्रत्येक गोष्टीला काहीतरी स्पिरिच्युअल रिझनिंग आहे. त्या स्पिरिच्युअल रिझनिंगने ते कायदा कानून बनवलं की सुतकमध्ये काय करायचं काय नाही करायचा. सुतकमध्ये नुसता अशकाबा करा. सुतकमध्ये तुम्ही लेक्चरनी शिवर घेऊ नका. कारण लेक्चरनी शिवर घ्यायचं असेल तर तुम्ही नॉर्मल छोट्या साध्या सब्जेक्टवर बोला. कब्बालावर आणि ह्याच्यावर आणि मोठ्या ह्याच्यामध्ये नाही बोलायचं तुम्हाला. कारण तो जो भांडा आहे ना त्या माणसाची बॉडी, तो भांडा आता त्रासामध्ये आहे. त्रासामध्ये असताना तुम्ही त्याला मध्ये हे नाही टाकू शकत. म्हणजे क्रॅक्स गेलेले आहेत त्या भांड्याला, भांडा फुटू शकतो. ओके. म्हणून मग आपण आता ते 1 महिन्याचा झाल्यावर मग तो तेलीमचा प्रोग्राम असतो, हे प्रोग्राम तो कशासाठी आहे त्याचं काहीतरी स्पिरिच्युअल रिझनिंग आहे. तर स्पिरिच्युअल रिझनिंग साठी करा. म्हणजे मी काय त्या माणूस जो मेला ना त्या माणसासाठी मी कायच नाही केला. आता मेला म्हणून मी 7 दिवस त्याच्यासाठी सगळा करीन किंवा महिनाभर सगळा करीन, सगळ्यांना खायला घालीन पियाला घालीन हे घालीन असा विचार करू नका. जे कायदा कानून आहे त्याच्याने हिशोबाने करा. कारण प्रत्येक गोष्ट जो असतो त्याचा काहीतरी स्पिरिच्युअल इफेक्ट असतो. आपण शब्दाची बत्ती जरी घरी लावतो ना तर त्याचा काहीतरी स्पिरिच्युअल इफेक्ट त्या जगामध्ये काहीतरी इफेक्ट होतं. एखाद्या गरीब माणसाला आपण इथं जेवण देतो ना तरी त्याचं स्पिरिच्युअल इफेक्ट तिथं काहीतरी होतं. आपण जेव्हा इथं सेदाका करतो ना तर त्याचं काहीतरी स्पिरिच्युअल इफेक्ट त्या वर्ल्डमध्ये होतं. ओके. तर कायदा कानून जे आहेत ना ते म्हणून आपल्यामध्ये आहे की हलाखा स्ट्रिक असंच कर तसंच कर. कशासाठी आहे असंच कर तसंच कर? कारण त्याचा काहीतरी त्या जगामध्ये इफेक्ट होते म्हणून असंच कर तसंच कर. कारण ते चुकीच्या प्रकारे ह्याच्या प्रकारे केला ना तर तिथं चुकीच्या प्रकारचा त्याचा इफेक्ट होईल. इलेक्ट्रिसिटीच्या बोर्ड सारखा, इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये कशी आहे लाल वायर इथं लाव, ग्रीन वायर इथं लाव, काली वायर इथं लाव. कशाने? त्याच्याने इलेक्ट्रिसिटी बरोबर पास होईल. तसा आहे. तुम्ही लाल वायरच्या जागेवर काली वायर लावली, काली वायरच्या जागेवर लाल वायर लागली तर काय होईल? शॉर्ट सर्किट है ना. इलेक्ट्रिसिटी शॉर्ट सर्किट. बोर्ड तर उडलच, पण जर जास्ती मोठा शॉर्ट सर्किट झालं तर काय होईल? केबिन पण उडल, आपली जी इलेक्ट्रिसिटीची खालची आहे ती. बरोबर. तर तसा कायदा कानून आहेत. स्पिरिच्युअल वर्ल्डचं जे कायदा कानून आहेत ना तसं आहे. आपल्या गव्हर्नमेंटनी बनवलेलं, पोलिसनी बनवलेलं कायदा कानून तसं नाही. कायदा कानून पोलीस गव्हर्नमेंट बनवते ते कशासाठी? सोसायटी व्यवस्थित चालवासाठी हे करत त्याच्यासाठी आहे. पण जे स्पिरिच्युअल कायदे आहेत, तोरामधलं कायदे आहेत, तोरामधलं रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते काय आहेत? ते हायर लेवलचं आहेत. ते फिजिकल ह्याच्यामध्ये पण डिफरन्स करतात आणि स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये पण डिफरन्स करतात. तर ते जर वेगळ्या प्रकारे आपण हे करायला लागलो ना तर आपला फिजिकल ह्याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी शॉर्ट सर्किट होईल, पण स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये पण काहीतरी त्याचा इफेक्ट शॉर्ट सर्किटचा होतो. ओके. क्वेश्चन आतापर्यंत?
फ्रेंड्स प्लीज फील फ्री. आतापर्यंतच्या टॉपिकचा काय क्वेश्चन असतील तर विचारा. काय बोला आंटी? एक असा कॉमेंट केला मम्मीने की तू आमचं स्पिरिच्युअल टीचर आहेस, इन दॅट कनेक्शन तू आमचं पेरेंट आहेस. हा, मी नाही, माझं सोल. हा, तर माझ्या सोलचं नाव जुडा आहे, कारण त्याचं नाव जुडा म्हणून माझं नाव जुडा ठेवलंय. तर स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये पॅरेंट बोलला तर असं नाही. आता हे जे जो इजिकेल अंकल आणि जोशुआ अंकल, सॅमसन बामलोलकर, ही लोक सगळे सिनियर लोक आहेत ना, ती लोक नुसता माझ्यासाठी पॅरेंट्स नाही, तर आम्ही सोबत शिकलो पण कब्बाला. आम्ही डिस्कस करून हे करत होतो. तर ते हे आहेत आर्यल अंकल आणि सगळे इजरा अंकलकडे शिकत होतं. ती लोक माझं भावंड पण झालं म्हणजे स्पिरिच्युअल याच्यामध्ये, कारण सेम सर आहे, सेम टीचर आहे, समजलं. तर तो आपण जो टायटल देतो ना, पॅरेंट टायटल देतो ना, त्या टायटलकडे नाही लक्ष द्यायचं. मी बोललो ना, स्पीच म्हणजे स्पीचच्या बियॉन्ड आहे तो वर्ल्ड. आपण नुसता तिकडचं रिलेशन समजायसाठी पॅरेंटची पदवी लावली, पण पॅरेंटची पदवी ह्याचा अर्थ काय? पॅरेंटची पदवी म्हणजे पॅरेंट ह्या जगातला पॅरेंट नाही, पॅरेंट जे करतं ना त्या तसा तो रिलेशन आहे. ओके, म्हणजे मी रिस्पॉन्सिबिलिटी आणि ह्याच्यामध्ये ना आहे, तर तू त्याच्यामध्ये हे आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्याच्यामध्ये आहे ना असं पण रिलेशन होतं की आहे ना, मला कधी आहे ना काय त्रास झाला ना, तर जोशुआ, आम्ही इजरा अंकलकडे शिकायचो, जोशुआला आहे ना आपोआप समजतं, जोशुआ मला फोन करतो. किंवा मला जोशुआला काय होत असेल ना, तर मी कधीतरी फोन करतो, जर्मयाला मी फोन करतो, आणि त्यांना मला समजतं की त्यांना काय का, कारण स्पिरिच्युअलिटी मध्ये आम्ही आहे ना काहीतरी रिलेटेड झालेलो. ओके, आधी आहे ना इजरा अंकल पण मला फोन करायचं, काय झाला, तू टेन्शन मध्ये आहेस काय, असं इजरा अंकल पण फोन. इजरा अंकलला कसं समजायचं, कारण पॅरेंटचा रिलेशन स्पिरिच्युअलिटी मध्ये पॅरेंटचं रिलेशन झालं ना, ते समजतं त्या लेवलला. ओके, म्हणून आहे ना तुम्ही बघाल ना की आहे ना, हे जी स्पिरिच्युअल डायनेस्टी होतात ना, स्पिरिच्युअल डायनेस्टी, त्याच्यामध्ये आहे ना तो कनेक्शन होतं. आणि आपल्याला समजत नाही की ही लोक त्या राबीला एवढा का मानतात, ही लोक त्या राबीकडे असा का जातात. तो तू आपल्या मटेरियल लेवलवर आपण नाही समजू शकत. जर तुम्ही स्पिरिच्युअली त्याच्यासाठी कनेक्ट झाला ना, तर तुम्हाला समजतं की तो एक फॅमिली बॉन्ड झालेला आहे. आज आपल्या कब्बाला क्लासमध्ये आपण सगळं येतो ना, आपण स्पिरिच्युअली बॉन्ड झालेलो आहे, बॉन्डेड झालेलो आपण. ओके, आपल्याला एक दुसऱ्याचं आहे ना स्पिरिच्युअल लेवलवर काय होते काय नाही ते समजते, पण आपण आहे ना ती डेव्हलपमेंट आपण स्वतः करायची आहे. कारण कोणी पण किती पण तुम्हाला खायला दिला ना, तर तो तुम्हाला ना वाढून बशी तुमच्या समोर ठेवू शकते. खायचं काम तुमचं आहे. म्हणजे जर छोटा बच्चा असेल ना, तर त्याला त्याची मम्मी दूध पाजू शकते. आणि डेव्हिड राजा देवाला तेच बोलतोय की एखादी छोटी मम्मी जसा दूध पाजते ना, तसं तू मला स्पिरिच्युअलिटीचा डोस दे देवाकडनं. पण आपल्या लेवलला कसं आहे, आपल्या लेवलला टीचर कोण पण असला, तो स्पिरिच्युअलिटी तुमच्या समोर वाढून ठेवू शकते. खायचं काम तुमचं आहे. आणि किती खायचा, मध तेवढीच खायची ज्याच्याने आपल्याला ती पचल. जास्ती मध खायला आपण जर प्रयत्न केला ना, तर आपल्याला उलटी होईल. स्पिरिच्युअलिटीचा जो कब्बाला आणि तो जो नॉलेज आहे ना, तो मधासारखा आहे, गाढ. तो आपण तेवढाच घ्यायचा जेवढा आपल्याला जमते, आपल्याला जेवढा खायला येते तेवढाच येते. असं हे नाही आहे की एकाला जास्ती समजलं म्हणून त्यांनी जास्ती घ्यावा, कमी समजलं म्हणून कमी घ्यावा, असं काहीच नाही. जेवढा आपल्याला जमते तेवढाच घ्यावा. एखाद्या माणसाला जर 2 चमचे मध पोट भरत असेल ना, तर त्यांनी 2 चमचेच मध खावा. एखाद्या माणसाला अर्धी बाटली जमत असेल तर अर्धी बाटली खावा. कारण तुम्ही जास्ती खाल्लात ना, तर त्याचा इफेक्ट असा होईल की त्याचा आणि म्हणजे सगळ्या उलटी होईल, बाहेर येईल, त्रास होईल, बॉडीला त्रास होतो. जास्ती मध खाल्ली ना तर बॉडी, जास्ती गोड खाल्ल्यावर त्रास होतो बॉडीला, तसा तो त्रास होईल. स्पिरिच्युअलिटीचा पण तसंच आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा जो वेसल आहे तो वेसल तुम्हाला रिफाईन करायचा आहे. ओके, त्याच्यासाठी मी मेडिटेशनचा आणि हा सगळा क्लास घेतला. आणि मेडिटेशनच्या क्लासने आपण वेसल बद्दल बोललो, तर वेसल बद्दल बोललो म्हणून आपण पुढं बोलू शकतो. आता स्पिरिच्युअलिटी मध्ये वेसल, आपला जो इंटेलेक्च्युअल आहे ना, तो पण आहे ना वेसलच आहे. म्हणजे ह्या बॉडीच्या वेसलमध्ये आहे ना वेगवेगळ्या लेवल्स आहेत. तर इंटेलेक्च्युअल आपला सगळ्यात हायर लेवलचा वेसल आहे. आणि हायर लेवलचा जेवढा वरच्या लेवलचा वेसल घेतला ना, तुम्हाला तेवढा वरच्या लेवलचा वेसल रिफाईन करायला जास्ती मेहनत घ्यायला लागतो. ओके,
तर बॉडीचा वेसल रिफाईन करायसाठी एवढी जास्ती मेहनत नाही, पण इमोशन्स आणि याचा वेसल रिफाईन करायला जास्ती लागतो. इंटेलेक्च्युअलचा त्याच्याशी जास्ती लागतं. ओके, क्वेश्चन विचारा. कोणीतरी ना मला क्वेश्चन विचारला होता. रामराजकर आहेत? रामराजकर येस आहे मी. आहे. ओके आहे. तर मग मी सांगतो. त्यांनी मला क्वेश्चन पाठवला होता की गॉड बद्दल आणि आफ्टर लाईफ बद्दल, ह्याच्याबद्दल. तर आपला तो आधी तो क्लास झाला होता, तर त्याच्याबद्दल मी थोडासा बोलीन. कारण काय आहे, आमचा तो क्लास आहे ना खूप मोठा झाला होता. आमचा क्लास कमीत कमी 2 तासाचं 4-5 लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये. तर मी आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला पहिली गोष्ट तर गॉड बद्दल सांगेन. तर गॉड बद्दल सांगताना ना आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये ना, आपण जेव्हा गॉड बोलतो ना, तर आपण आहे ना आमिदाचा जो लाईन आहे ना, आमिदाची लाईन आहे ना, की आमिदाची पहिली लाईन आहे ना, आदोनाय सेफात आपण म्हणत होतो. मग बारूक अत्ता आदोनाय एलोहेनु वेलोय आबोतेनु एलोय अब्राहम एलोय इसाक एलोय याकोब हायल हग्गादोल हग्गीबोर व्यानोरा. हा अख्खा जे सगळं ऍटिट्यूड सगळं वाचतो ना, ते कादोश सगळा होऊन आहे ना, आत्ता कादोश तिथपर्यंत जे आहे ना, तो सगळा अख्खा जो आहे ना, आपल्या ना गॉडचा डेफिनेशन आहेत. ते एवढं सगळं डेफिनेशन आहेत गॉडचं. का डेफिनेशन एवढं सगळं आहेत? कारण आहे ना, गॉड समजासाठी आहे ना, ते स्टेप्स आहेत. पहिलं आहे ना, आपण काय बोलतो की बारूक अत्ता अदोनाय, ओके, एलोहेनु वेलोहे आबोतेनु. एलोहेनु म्हणजे माझ्या देवा, वेलोहे आबोतेनु आणि माझ्या पूर्वजांच्या देवा. ओके, तर गॉड समजासाठी आहे ना, आपल्याला ते स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिले आहे ना, आपल्याला आहे ना एलोहेनु समजलं पाहिजे. एलोहेनु म्हणजे काय? माझ्या देवा. तर जर आपल्याला आहे ना असा आपल्याला वाटला ना की माझा देव आहे, कोणतरी माझा देव आहे, मला देव आहे, मला कोणतरी बघते, माझ्या काहीतरी होते माझ्याकडं, काय म्हणजे प्रोव्हिडन्स आहे माझ्यावर. ओके, तरच आपण ती स्टेप्स चालू करू शकतो. आपण असा डायरेक्ट अब्रामाचा देवनी नाही चालू करू शकत. ओके, तर पहिली गोष्ट जी असतं ना, ती आपल्याला देवाच्या बद्दल हे करताना ना, आपल्याला ना एलोहेनुनी चालू करायला. एलोहेनु म्हणजे माझ्या देवा. ओके, त्याच्यानंतर सेकंड जी गोष्ट आहे ना, ती एलोहेनु वेलोहे आबोतेनु. वेलोहे आबोतेनु म्हणजे मग आपल्याला ती जो देव आहे ना, त्या देवाला आपल्याला ना आपल्या अँसिस्टर्सच्या देवाबरोबर कनेक्ट करायचं आहे. आता अँसिस्टरचा देव कनेक्ट करायचा म्हणजे काय आहे? तर एलोहेनु म्हणजे माझा देव आहे तो. कारण देवानी आहे ना सगळ्यात आधी 10 आज्ञा दिल्या ना, तर देवानी काय सांगितलं की अनोखी आदोनाय, मी तुझा देव आहे. आणि तो प्रत्येक माणसाला देवानी सांगितलं की मी तुझा देव आहे, मी तुझा देव आहे, असा देव. आणि मी तुमचा देव आहे असं नाही सांगितलं, मी तुझा देव आहे असं सांगितलं. तर देव आपला सगळ्यात पहिले तर पर्सनल देव असतं. त्याच्यानंतर तोच जो पर्सनल माझा देव आहे ना, तो माझ्या सगळ्या पूर्वजांचा देव. म्हणजे कसा? तर माझ्या डॅडी मम्मी पासून ते माझ्या आजोबा आजीपासून ते पुढपर्यंत मी ज्या ट्राईबचा आहे ना, त्या ट्राईब पर्यंत सगळ्यांचा जो देव आहे ना, तोच माझा देव आहे. मग तो आपल्याला कसं समजतं? तर त्यांच्या आयुष्याने, त्यांच्या लाईफ मधून समजतं. आपले डॅडी मम्मी आपल्याला शिकवतात, माझ्या लाईफ मध्ये हे झाला, असा देवानी मला असा मदत केली, देवानी मला तसा झाला, हे झाला, ते झालं. ते सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला देव समजत असतो. आणि पुढे एलोहेनु वेलोहे आबोतेनु, मग आपण एलोहे अब्राहम, एलो इत्साक, वेलो याकोब असा देवाचा हे करतो. मग कोण आहे तो? तर तो अब्रामाचा जो देव आहे ना, शास्त्रात तोरामध्ये सांगितलेला, तोच माझा देव आहे. इसाकाचा जो देव आहे ना, तोच माझा देव आहे. याकोबाचा जो देव आहे ना, तोच माझा देव आहे. मग आपण ते 3 वेगवेगळ्या गोष्टी का घेतला? कारण अब्रामाचा जो देव आहे ना, तो वेगळ्या क्वालिटीचा देव आहे. इसाकाचा देव आहे ना, तो वेगळ्या क्वालिटीचा देव आहे. आणि याकोबाचा देव आहे ना, तो वेगळ्या क्वालिटीचा देव आहे. जसा माझा देव, माझ्या अँसेस्टरचा देव आपण गेलो ना, तर आपण तिथं काय बघतो की तो माझा हेल्पर आहे, तो माझा शिल्ड आहे, तो मला हेल्प करतो, देवानी मला हे केला. म्हणजे आपण नुसता घेतलाय. पण आपण अब्राम, इसाक, याकोब पर्यंत जातो ना, तर आपल्याला समजतं की अब्रामाचा देव मर्सीफुल देव आहे, मर्सी आहे. अब्रामासारखा अब्रामाचा देव आहे. इसाकाचा देव इसाकासारखा आहे, फिअरफुल, कायदा कानूननी चालणारा. याकोबाचा देव वेगळा देव आहे, कंपॅशनेट देव आहे. मग आपण त्या लेवलमध्ये गेल्यावर आपल्याला समजतं की किती वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत देवामध्ये, की नुसता देव देणारा ना आहे, नुसता देव प्रेम करणारा, दी गॉड इज लव्ह ना आहे नुसता. ओके, म्हणून त्या सगळ्या एक गोष्टी येते. मग एलोहेनु वेलोहे आबोतेनु, अब्राम, इसाक, याकोब, ओके, एलोहे अब्राम, एलो इसाक, वेलो याकोब, हायल हग्गादोल हग्गीबोर व्यानोरा. त्याचं सगळ्या जर तुम्ही हे गेलं ना, तुम्हाला समजते की तो हग्गादोल पण आहे, हे पण आहे, ते पण आहे. ओके, तर त्या हिशोबाने आहे ना, आपण
स्टडी केला ना तर आपल्याला आहे ना देव काय आहे ना हे समजेपर्यंत ना आपण जातो की तो आहे ना एंड मध्ये तो कादोष आहे. कादोष म्हणजे काय? ती होली आहे. होली म्हणजे काय? की एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या नाही, माझा देव, माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव, पुढे सगळा 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 देव एवढा सगळा मी स्टडी केल्यावर पण एंड मध्ये मी जेव्हा जातो ना तेव्हा मला काय समजतंय की तो आहे ना हक्का दोष आहे. म्हणजे तो कादोष आहे. कादोष म्हणजे काय? की एवढा होली आहे तो की मी त्याला टच पण नाही करू शकत. म्हणजे मला एवढा समजला ना देव, माझ्यापासून ते एंड पर्यंत समजला ना आधापर्यंत, एवढा सगळा समजल्यापर्यंत एंड मध्ये मला काय समजते की तो एवढा होली आहे, कादोष आहे की त्याला मी टच नाही करू शकत. कादोष म्हणजे काय? कादोष म्हणजे होली म्हणजे काय? की हा पासून वेगळा काढलेला आहे. कादोषचा अर्थ काय असतो? सेफेर आपला होली आहे. होली आहे म्हणजे काय? की तो ऑर्डिनरी ना आहे, तो वेगळा आहे, काहीतरी वेगळी गोष्ट आहे. तर होली बोलतो. होली, होलीनेसला टच करायचा अलाउड नाही. होलीनेसला टच करण्यासाठी होलीनेस मध्येच होलीनेसला टच करू शकतो. वेगवेगळ्या लेवलचं होलीनेस असतात. तो होलीनेस एवढी जो आपला आरोना कोदेश होता ना, म्हणजे जे आर्क होता ना, तो आर्क ठेवला होता ना होली ऑफ होली मध्ये, तिथं आहे ना वर्षातून एकदाच कोहेन जाऊ शकत होता. आणि तो पण कोहेन जाताना त्याला एवढा होलीनेसचा लॉज होतं आणि एवढं सगळं होतं ना की त्याच्यामध्ये थोडासा अनहोली विचार जरी आला ना तर तो मरून जायचा. त्याच्या पायाला सोन्याची साखळी बांधून त्याला आतमध्ये पाठवतो. तो होलीनेसचा लेवल म्हणजे एवढा आहे. पण गॉडचा होलीनेस एवढा लेवल आहे ना की तो आपण एवढा सगळा समजल्यावर पण आपण आहे ना त्याला टच पण नाही केला. त्याचा अर्थ असा आहे. ओके, तर गॉडचा जो डेफिनेशन आहे ना, तो गॉडचा डेफिनेशन तुम्ही पॉझिटिव्हली पण घेतला किंवा निगेटिव्हली पण घेतला ना तर तुम्ही त्याला टच नाही करू शकत. एवढा मोठा त्याचा डेफिनेशन जातं गॉडचा. म्हणून आपण त्या अख्ख्या आमिदाच्या ह्याच्यामध्ये आहे ना प्रेस करतोय देवाला, ते वेगवेगळे हे करून प्रेस करतोय वेगवेगळे करून. का? कारण तोरामध्ये ते शब्द आलत ना म्हणून आपण त्याच्याने प्रेस करतोय. आपण एक्स्ट्रा करून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये नाही टाकू शकत. एक्स्ट्रा का नाही टाकू शकत? कारण एक्स्ट्रा टाकला म्हणजे आपल्याला समजलं तोच देव असं आपण बोलतो. नाही, आपल्याला तोराने जेवढा सांगितलं ना तेवढा पण देव आम्हाला समजल्यावर पण तो कादोष आहे. तो एवढा कादोष आहे ना की जे एंजल्स आहेत ना स्पिरिच्युअल वर्ल्ड मधलं, ती लोक बोलतात कादोष कादोष कादोष. म्हणजे त्यांच्यासाठी आहे ना तो, आपण जरी कादोष बोललो, रियालिटी मध्ये आहे ना ते एंजल आहे ना 3 टाइम कादोष बोलतात. म्हणजे होलीनेसच्या 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 पलीकडे आहे तो. एवढा होली आहे तो, एवढा तो पलीकडची गोष्ट आहे तो. आणि ती एवढी पलीकडची गोष्ट आपण समजायचा प्रयत्न करतो, तो समजायचा प्रयत्न करतो. म्हणून त्या गोष्टीला म्हणजे स्टेप्स आहेत की तुम्ही स्टेप्स घेत घेत जा तर तुम्ही जिथपर्यंत समजतात ना तिथपर्यंत तुम्हाला समजल्यावर एंड मध्ये तुम्हाला समजतं की मला जो देव समजला ना तो म्हणजे काहीच नाही असा त्याचा हे आहे. मी एकदम छोट्यामध्ये सांगितलं. म्हणजे मी लहान होतो ना, मी गोष्ट सगळ्यांना सांगतो, लहान होतो ना तर डॅडी मला 10 पैसे द्यायचं. ओके, तर 10 पैसे द्यायचं म्हणून मी ते 10 पैसे घेऊन जाऊन दुकानामध्ये ते बिस्किट, क्रीम बिस्किट असं छोटं गोल असं वर क्रीम असलेलं बिस्किट असायचं. 10 पैशाला त्या टायमाला 20 बिस्किट यायचं. ते बिस्किट यायचं, आम्ही भावंड सगळं वाटून खायचं. तर मग विचार करतो की डॅडीनी 4 आणं दिले तर बरं होईल. मग पुढच्या वर्षी 4 आणं द्यायला लागलं. मग मी विचार केला की 4 आणं नाही, आता 1 रुपये पाहिजे. मग 1 रुपये तर 10 रुपये झालं. मग 10 रुपयाचा नंतर मग नोकरी कामधंद्याला लागलो. मग छोटासा पगार 3000 पगार यायला लागला. मिळून नाही, आता मोठा पगार असा. तर ते छोटा मोठा पगार झाला ना तर प्रत्येक टायमाला मला काय वाटायचं की मला आहे ना 10 पैशाच्या ऐवजी 4 आणं मिळालं तर मला सगळा मिळाला म्हणजे मी खुश. ओके, पण 4 आणं मिळाल्यावर मला समजलं की नाही, आता 1 रुपया मिळाला तर मी खुश होईल. मग 1 रुपया मिळाला तर नाही, मी खुश नाही. आता 10 रुपये. 10 रुपये मिळाल्यावर नाही, आता मला माझी नोकरी करून माझा पगार पाहिजे. मग माझा पगार आला तर पहिले पगार आला तर खुश, पण नंतर समजलं की अरे हा पुरत नाही, मग अजून पगार पाहिजे, अजून मोठा पाहिजे. असं करत करत माणूस जसं पैशासाठी मिळाल्यावर त्याला पुढं पुढं जावं असं वाटतं ना, तसं आहे ना त्यांनी आहे ना देवाबद्दल पण तसंच हे करायला पाहिजे की त्याला देव समजला ना तेव्हा त्याला समजतं की मला जे समजलं ना ते सॅटिस्फॅक्टरी नाही. हा, आणि तो एंड मध्ये जेव्हा जातो ना, तो एंड मध्ये म्हणजे तो अख्ख्या जगाचा सालोमन राजासारखा अख्ख्या जगामधला सगळा त्याचा झाला. सोन्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये सोन्याला पण किंमत नाही, एवढा तो श्रीमंत झाला. तरी पण त्याला लास्ट मध्ये काय समजणार आहे की त्याच्यामध्ये पण मी सॅटिस्फाय नाही होणार. तर देव सगळा अख्खा समजूच नाही शकत आपल्याला. कारण आपल्याला जेवढा समजतं ना त्याच्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की देव तेवढाच आहे. देव त्याच्या पलीकडे आहे. बरोबर. ओके, तर देवाची
म्हणून देवानी आहे ना स्वतःला पण ह्या जगामध्ये जेव्हा माणसं सांगते हे केलं ना, तर देवानी आहे ना स्टेप्स मध्ये छोट्या छोट्या पॅकेट्स मध्ये स्वतःला रिव्हील केलेला आहे. देवानी अख्खा असा रिव्हील नाही केलेला आहे स्वतःला, थोडा 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 रिव्हील केलेला आहे. आणि देव लव आहे आणि देव हे आहे आणि ते असं नाही. देव आपल्या सांगते रिलेशन, देवाला आपल्या सांगते रिलेशन ठेवायचे, आपल्या सांगते रिलेशन ठेवायचं आहे. आणि ते रिलेशन ठेवासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना, त्या त्या गोष्टी देव इन्व्हेंट करतो. म्हणजे जसं त्या एखादा नवरा आणि बायको आहे ना, त्या लोकांचं रिलेशन चांगलं राहण्यासाठी ती लोक एक एक गोष्ट इन्व्हेंट करत असतात ना, की मी तुला प्रेम करतो, तू मला प्रेम कर, तुला हे पाहिजे मी तुझ्यासाठी हे करीन, तुझ्यासाठी ते करीन. तसं त्या गोष्टी इन्व्हेंट केले. तर लव, प्रेम, बिमान हे सगळे देवानी इन्व्हेंट केलेल्या गोष्टी आहेत. देवाला वाटलं की आपल्या संगती रिलेशन ठेवासाठी लव नावाची काहीतरी गोष्ट आहे ती कामी येणार आहे, म्हणून देवाने लव इन्व्हेंट केलेला आहे. देवाला समजलं की नाही, मी ह्या जगामध्ये सगळं व्यवस्थित चालवासाठी जस्टिस पाहिजे, म्हणून देवानी जस्टिस इन्व्हेंट केलेला आहे की सगळं चालायला पाहिजे. मग देवानी बघितलं की नाही, लव आणि जस्टिस मी चालवतोय तर पण जस्टिस ट्रिक असेल तर चांगला नाही, म्हणून देवानी मर्सी इन्व्हेंट केलेली आहे. तर आपलं रिलेशन देवा सांगती चांगलं राहण्यासाठी ना देवानी सगळ्या गोष्टी इन्व्हेंट केलेल्या आहेत. या लव, मर्सी, हे ते. तर आपण असं नाही म्हणजे गॉड इज लव, गॉड इज मर्सी, गॉड नाही, गॉड ग्रेस नाही, त्या सगळ्या देवानी आपल्या सांगती रिलेशन ठेवासाठी इन्व्हेंट केलेलं आहे. जर तुम्हाला वाटतं की गॉड इज लव ना, तर गॉड इज लव नाही, तुमचं आणि देवाचं रिलेशन एक करासाठी देवाने इन्व्हेंट केलेली ती गोष्ट आहे लव. तर तुम्हाला त्याच्यानी कनेक्ट व्हायचं ना, तर तुम्ही त्याच्यानी कनेक्ट व्हा. जर तुम्हाला मर्सीनी कनेक्ट व्हायचं, तुम्ही मर्सीनी कनेक्ट व्हा. अब्राहम हा लवनी कनेक्ट झाला देवासंगती. ओके, इत्साक हा ह्याच्यानी कनेक्ट झाला देवासंगती, जस्टिसनी कनेक्ट झाला. याकोब हा मर्सीनी कनेक्ट झाला, कंपॅशननी कनेक्ट झाला. तसा वेगवेगळ्या लेवलचे आहेत. कोण कोण आहेत ते नॉलेजनी कनेक्ट होऊ शकतात देवासंगती, कोण कोण आहेत विजडमनी कनेक्ट होऊ शकतात देवासंगती, कोण कोण आहे प्रॉफिसीनी कनेक्ट होऊ शकतात. वेगवेगळे लेवल आहेत देवासंगती कनेक्ट होतात. पण आपल्याला कनेक्ट व्हायसाठी जो पाहिजे ना, ते देव इन्व्हेंट करतो. ठीक आहे, तुला हे पाहिजे, ठीक आहे. लग्नामध्ये आणि आपल्या रिलेशन मध्ये पण तेच असतं. जी माणसं आहे ना लव साठी, प्रेमासाठी लग्न करतात ना, ते चुकतात का? कारण किती टाइम तुम्ही प्रेम करू शकता, कधीतरी भांडाल पण ना, कधीतरी वेगळी गोष्ट पण होतं ना. पण त्याच्यासाठी नाही लग्न करायचं. लग्न कशाला करायचं असतं? फॉर रिलेशनसाठी. हजबंड आणि वाईफ, तू माझा हजबंड, मी तुझी वाईफ, या रिलेशनसाठी करायचं. आणि ह्या रिलेशन मध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत ना, त्या त्या गोष्टी आपण इन्व्हेंट करू. लव लागणार आहे, लव करू. रोमॅन्स लागणार आहे, रोमॅन्स करू. भांडण लागणार आहे, भांडण करू. असं असतं. त्याच्याने कसं आहे, तो रिलेशन डेव्हलप होत. कारण रिलेशन हे आहे. तसा देवाचं आणि आपलं रिलेशन एवढा इम्पॉर्टंट आहे ना देवासाठी, की देव त्याच्यासाठी काय पण इन्व्हेंट करू शकतो. देवानी त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी इन्व्हेंट केलेल्या आहेत. देवानी त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या अख्ख्या गलूतमध्ये, अख्ख्या सगळ्या जगामध्ये पाठवलेलं आहे की सगळीकडे तुम्ही पसरा. तुम्हाला जे करायचं, जे ज्या गोष्टी आहेत ना, त्या त्या करताना ना मी तुमच्या संगती राहीन. देव नुसता आपल्या संगती इस्रायलमध्ये नव्हता. इस्रायल देश जेव्हा होता तेव्हा तो गलूतमध्ये पण होता. म्हणजे सगळीकडे आहे. का देव सगळीकडे आहे? कारण तू जिथं असेल तिथं मी तुझ्या संगती येईन. देवाला ते रिलेशन एवढं इम्पॉर्टंट आहे. दुःखामध्ये पण आपल्या संगती देव असतो. असं नाही की सुखामध्येच देव असतं, दुःखामध्ये पण आपल्या संगती देव असतं. कारण त्या देवासाठी आपल्या बरोबर ठेवायचं जे रिलेशन आहे ते एवढं इम्पॉर्टंट आहेत ना, की त्यांनी सब कुछ त्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे, सब कुछ क्रिएट केलेलं आहे. तसं ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी पण त्यांनी क्रिएट केल्या. तर आपण दुसऱ्या रिलीजन सारखं असं नाही बोलू शकत देव हे आहे, देव ते आहे, जलस देव आहे आपला, असं ते नाही. ते इन्व्हेंट केलेल्या गोष्टी आहेत. देव बोलते की तुझा रिलेशन माझं रिलेशन एवढं आहे ना, की मी आहे ना जलसी पण करू शकतो. म्हणजे आपलं देवाचं आणि आपलं रिलेशन एवढं आहेत ना, की तू जर दुसरीकडे काय केलास ना, तर मी जलस पण होऊ शकतो. जलस म्हणजे काय, तो राग नाही, तो जलस होते. तू ते काय करतोस, तू माझ्याकडे लक्ष दे, असाच देव आहे तो. म्हणजे लहान मुलासारखा पण तू देव वागू शकतो तुझ्या संगती. तर देव समजासाठी खूप म्हणजे अशी ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट नाही. देव समजासाठी आपल्याकडं कॅपॅसिटी नाही, कारण आपली वेसलच लिमिटेड आहे. आपली वेसल लिमिटेड. पण आपल्या वेसलमध्ये आपल्याला जेवढा समजतं ना, त्याच्या पलीकडे देव आहे. कारण ह्या वेसलमध्ये आहे ना, आपण जेवढा जास्तीत जास्त आपला सोल उतरवणं, तेवढा जास्ती आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. ओके, आफ्टर लाईफचा बोलायला गेलं ना, तर आफ्टर लाईफचा काय मतलब आहे? आफ्टर लाईफचा मतलब हे आहे की ही बॉडी जी आहे ना आपली, ही बॉडी ह्या एक ॲनिमल माणूस नावाचा जो ॲनिमल सोल आहे ना, ते ॲनिमल सोल ही बॉडी चालवते. आणि आपला जो गॉडली सोल आहे ना, त्या गॉडली सोलला ती अलाव करते ह्या बॉडीचा यूज करायला, स्पिरिच्युअल गोष्ट करायसाठी काहीतरी.
आणि ती स्पिरिच्युअल गोष्ट काय आहे की हा अख्खा जो फिजिकल वर्ल्ड आहे ना तो फिजिकल वर्ल्ड अपलिफ्ट करायचा, ती स्पिरिच्युअल गोष्ट आहे. ओके. आता मेल्यानंतर काय होते, तो गॉडली सोल आहे ना, तो गॉडली सोल जिथं होता तिथं जाते. तो काय पैदा नाही झाला गॉडली सोल, तो होता, हाय आणि असणार आहे, कारण तो देवाचा पार्ट आहे. तो त्याच्या मार्गाला, त्याच्या इकडं जिथं होता तिथं जाते. आणि ही बॉडी आहे ना, त्या जिथून आली तिथं जाते. ओके. आता जिथून आली तिथं गेल्यावर काय होतंय की आहे ना, जे चांगली कामं जे काय केलंय ना त्याचा रिवॉर्ड आहे. त्याचा रिवॉर्ड म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. आता तो मोबदला ना नुसता त्या सोलला नाही मिळू शकत, गॉडली सोलला. का नाही मिळू शकत? कारण त्या गॉडली सोलनी त्या बॉडीचा यूज केलाय ना. शब्दाची बत्ती लावतात, तेव्हा बत्ती कोण लावते? आपली बॉडी लावते ना. कुठल्या सोलनी कधी बत्ती लावलेली बघितली नाही? बॉडी बत्ती लावते. आपण हद्दाला केला बॉडी करते, आपण शरबत पियालो बॉडी करते, मच्छा खाल्ला बॉडी खाते, बरोबर. तर सगळा जो मिचवा करताना तुम्ही बॉडी यूज करता, चॅरिटी करताना बॉडी करते. तर सगळा मिचवा करताना बॉडीनी जर मिचवा केला तर रिवॉर्ड नुसता सोलला नाही मिळू शकत, रिवॉर्ड बॉडीला पण मिळाला पाहिजे. कारण जस्टिसच्या प्रमाणे दोघांना मिळाला पाहिजे ना. म्हणून रिवॉर्ड घ्यायचा टाइम जेव्हा येईल ना, तो रिवॉर्ड घ्यायचा टाइम येईल तेव्हा ही बॉडी जी आहे ना, ही बॉडीला परत यायला लागणार आहे. आणि ही बॉडी परत आल्यावर तो सोल आहे ना, आपला जो सोल होता तो सोल ह्या बॉडीमध्ये येऊनच तो रिवॉर्ड घेऊ शकते. कारण तो रिवॉर्ड घ्यायसाठी ती बॉडी नसेल, आणि तो बॉडी नसेल ना तर तो सोल पण त्या सोलला पण तो रिवॉर्ड नाही मिळेल, आणि ह्या बॉडीला पण तो रिवॉर्ड नाही मिळेल. म्हणून आपल्या बॉडी प्रिझर्व करायची, हे करायची काय आहे? कारण तो एक आपल्या ॲनिमल सोलसाठी आहे ना, एक बॉडी जी इम्पॉर्टंट आहे ना, तर ती बॉडी प्रिझर्व करायसाठी तो ॲनिमल सोल आहे ना, म्हणजे माणूस मेला ना तर त्याचा ॲनिमल सोल आणि ह्या बॉडी संगती राहतं. त्याचा स्पिरिच्युअल गॉडली सोल इकडनं निघून गेला ना की त्याच्यामधली लाईफ निघून गेली, पण त्याचा ॲनिमल सोल आहे ना ह्या बॉडी बरोबर राहतं. आणि तो ह्या बॉडीचा कंट्रोल, त्याच्याकडनं ह्या बॉडीचा कंट्रोल लूज झालेला आहे, म्हणून ही बॉडी मेली. पण बॉडी मेली तरी तो ॲनिमल सोल ह्या बॉडीमध्ये राहतं, आणि तो 1 वर्ष त्याला लागतं. ही बॉडी जोपर्यंत अख्खा टोटल बॉडीचा विल्हेवाट नाही लागत ना तोपर्यंत तो त्या बॉडी बरोबर राहतो. तो म्हणजे बॉडीमध्ये नाही राहतो, बॉडी बरोबर राहतं. म्हणजे कब्रस्तानामध्ये ती जागा आहे त्याची, त्या जागेमध्ये तो जाऊन राहतो, पण तो बॉडी बरोबर येतो. आणि तो त्या बॉडी कुठं हाय का हाय त्या ॲनिमल सोलला माहिती आहे. तर वर्ल्ड टू कम मध्ये जेव्हा येणार आहे ना, तर तो ॲनिमल सोल आहे ना त्या जागेमध्ये येणार आहे जिथं त्याची बॉडी होती. आणि तिथं त्याची बॉडी होती ना, तिथं येऊन तो त्याच्यामधलं ते मटेरियल घेणार आहे, प्युरिफाय रिफाईन केलेलं. ओके. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये तो घेणार आहे, पण स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जेव्हा तो ते मटेरियल घेणार आहे ना, तेव्हा तो काहीतरी त्या फिजिकल वर्ल्ड मध्ये तो त्याचा इफेक्ट होऊन त्या बॉडी मधलं त्याचा रिफाईन झालेलं मटेरियल घेऊन तो ती बॉडी तयार करणार आहे परत. आणि ती बॉडी तयार झाल्यावर तो जो सोल आहे ना, गॉडली सोल, तो गॉडली सोल परत ह्या बॉडी बरोबर येऊन नुसता एक पॉइंटवर नाही टच होणार आहे, कारण तो एकदम रिफाईंड झालेला असणार आहे. तो नेशामापर्यंत टच करणार आहे. तो टाइम जेव्हा येणार आहे ना, त्या टायमामध्ये तो त्याला आपण बोलतो की मशियाचा टाइम आला, तो वर्ल्ड टू कम आहे. आणि त्या टायमाला नाही, त्या टायमाला ती बॉडी परत मरणार नाही. का नाही मरणार आहे? आपण आता का मरतो? कारण आपला जो सोलचा जो पॉइंट आहे ना, नेफेसचा जो पॉइंट आहे ना, तो नेफेसचा पॉइंट आहे ना, आपली बॉडी सोडून गेली ना की बॉडी मरतं. ओके. पण वर्ल्ड टू कम मध्ये नेफेसचा पॉइंट नाही नुसता राहणार आहे बॉडीमध्ये, तर नेफेसचा पॉइंट आहे ना बॉडीच्या आतमध्ये असणार आहे, रुआख अख्ख्या बॉडीमध्ये असणार आहे, नेशामा आपल्याला कव्हर केलेला असणार आहे. तर नेशामाने जर कव्हर केलेला असणार आहे ना, तर आपल्या ना बॉडी आहे ना एज नाही होणार आहे. आपल्या बॉडीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्याला नाही लागणार आहेत, ज्या गोष्टीवर आपण इथं जगतोय त्या. तर त्याच्याने ती बॉडी आहे ना वेगळ्या प्रकारे वेगळ्या लेवलवर फंक्शन करणार आहे. त्या वेगळ्या फंक्शनिंग मध्ये आहे ना डेथ नाही आहे. कारण डेथ ही जी आहे ना, ही डेथ म्हणजे काय? डेथ म्हणजे काय? मरण म्हणजे असं काहीतरी स्पेशल. हे मरण म्हणजे काय की काय नाही जे करत ना त्याला डेथ बोलतात. जेव्हा बॉडी काय नाही करत ना तेव्हा त्याला डेथ बोलतात. पण जर सोल त्याच्यामध्ये आहे ना, आणि सोल त्याच्यामध्ये आहे, तर ती बॉडी काहीतरी करतच राहील, मग तो लाईफ राहील. आणि तोच पर्पज आहे क्रिएशनचा. पर्पज तोच आहे की हा क्रिएशन लाईव्ह राहील. आणि क्रिएशन मधून जर देवाने अख्खा जर लाईफच काढून घेतली तर हा क्रिएशन डेड आहे. ओके. त्या ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करून आपण एक्सेप्ट केलेलं आहे की मला पिरियड पाहिजे. कारण जर तो पिरियड नसताना, जेव्हा बॉडी मरून परत जमिनीत गेली असती, तो पिरियड नसताना, तर मशियाकचा टाइम फटाक्कन आला असता. पण तो फटाक्कन टाइम आला असता तर एवढा सगळा रिपेअर नाही झालेला असता.
एवढा सगळा अख्खा जग रिपेअर नाही केलेला असतं. तो एवढा सगळा जग रिपेअर करायला सगळा करायचा सगळ्या ह्याच्यासाठी तो टाइम लिमिट घेऊन आपण हे करतो. तो रिझरेक्शन ह्याच्यासाठी नाही की तो तोरा सांगतो. रिझरेक्शन ह्याच्यासाठी आहे कारण फायनल जजमेंट मध्ये जस्टिस मध्ये ते बसणारच नाही की सोलनी काय काम नाही केलं, बॉडीनी सगळं काम केलं आणि माझ्या सोल मारते. म्हणून रिझरेक्शन ऑफ डेड एवढा इम्पॉर्टंट आहे की रिझरेक्शन एवढा इम्पॉर्टंट आहे कारण तो त्याच्या सिस्टम मध्येच तो बसतोय. नाहीतर तो हे नाही होत, तो म्हणजे काय बोलतात त्याला जस्टिस नाही होत. ओके, थँक्यू. अजून म्हणजे आमचा लेक्चर मोठा झाला होता. माणसानं कोण कोण होती माणसं तर मला रिपीट नाही करायचं काय, म्हणून मी एवढ्याशा याच्यामध्ये सांगितलं. पण लक्षात ठेवा, थँक्यू. तुम्हाला जेवढा गॉड समजला ना त्याच्यामध्ये जर तुम्ही सॅटिस्फाय झालो ना तर 4 आणि 8 आणि 1 रुपयामध्ये सॅटिस्फाय होण्यासारखं आहे. आणि आपण तेवढ्यावर कधीच सॅटिस्फाय नाही होत. जसं आपण पैशासाठी ह्याच्यासाठी सॅटिस्फाय नाही होत तसं आपण त्या स्पिरिच्युअल ह्याच्यासाठी पण राहायला पाहिजे. तरच आपल्याला पुढं समजत जातं. आणि पुढं समजत झाल्यावर आपल्याला एंड पॉइंट असं समजतं की आपण टच पण नाही करू शकत त्या गोष्टीला, असं समजतं. करेक्ट. हा, म्हणून गॉडचा स्टडी, गॉडच्या बद्दल डेफिनेशन नाही. गॉडला 10 नाव आहेत. 10 नावं नाहीत गॉडला. नाव म्हणजे काय? नाव म्हणजे ह्या फिजिकॅलिटी मध्ये ती व्हायब्रेशन कशी काम करते ते आहे. अदोनाय नाव घेतला देवाचं म्हणजे तो ह्या फिजिकॅलिटी मध्ये ती व्हायब्रेशन कशी काम करते तर ती अदोनाय सारखी म्हणजे लॉर्ड सारखी काम करते. एल शद्दाय म्हणजे ती इकडं एल शद्दाय सारखी सगळ्या गोष्टीला बाउंड्री देते, थांबवते. असा त्या नावाचा अर्थ काय? ह्या वर्ल्ड मध्ये ती गोष्ट कशी इफेक्ट करते तोच आहे नाव. जुडा म्हणजे काय? जुडा म्हणजे त्या वर्ल्ड मधली जी एनर्जी आहे ना जुडा नावाची, ती ह्या वर्ल्ड मध्ये अशी रिप्रेझेंट होते आणि हे बाकी काय करते ते सगळं काम करते. तसं असतं ते. तसा देवाचं नाव घेतला म्हणजे तो देवाचं नाव नाही. देवाचं नाव म्हणजे काय? ह्या वर्ल्ड मध्ये कसा इफेक्ट झाला त्याचा, त्या व्हायब्रेशनचा. देवाला खरं म्हणजे नावच नाही. हा, त्याला आपण नावच देऊ नाही शकत कारण तो एवढा कादोष आहे. पण ह्या जगामध्ये आपण त्याला जेव्हा एक्सपिरियन्स करतो ना तेव्हा ते वेगवेगळे नावं दिलेली आहेत. म्हणून मोशेनी जो नाव आणला ना, योध हे वाव हे, हा मोशेला देवानी सांगितलं नाव. तोरामध्ये तो आधीपासून लिहिलेला आहे, पण मोशेला देवानी सांगितलं की माझं नाव हा नाव आहे आणि या नावाने तू मला आता माणसं ओळखतील. का? कारण तो एकदम हाय लेवलचं नाव आहे. हा क्रिएशन जो बनवलेला आहे ना, या क्रिएशनच्या रूटचं नाव आहे. तो क्रिएशन बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागल्या त्या रूटचं नाव आहे. त्या रूटच्या नावाने मी तुमच्या संगती डील करेन असं आहे. आणि देवाने आपल्याला जेव्हा सांगितलं ना की मी तुझ्या संगती 13 कंपॅशन, किप्पूरला आपण वाचतो ना, एल राहुम विहानून 13 कंपॅशन, तर देवाने असं का सांगितलं 13 कंपॅशन वागीन? पण देव सांगितलं की ठीक आहे तुझ्या संगती वागताना मी असा प्रकारे वागीन, पण असा नाही की देव त्याच्या पलीकडे नाही वागू शकत, पलीकडे पण वागू शकतो त्याच्याशी. पण देवाने ठरवला की असा मी तुझ्या संगती वागताना असा वागीन, या जगासंगती वागताना मी असा वागीन. नोआच्या टायमाला देवाने तसा नव्हता ठरवला, म्हणून देवानी नोआच्या टायमाला तसा कंपॅशन नाही केला. नोआच्या टायमाला देवानी फ्लड आणला. देवाचा कंपॅशन स्ट्रिक्ट होता, कंपॅशन कमी होता. देवाचा जस्टिस सिस्टम जास्ती स्ट्रॉंग होता, तर देवानी फटाकन फ्लड आणला. पण अब्राम पासून आणि याच्यापासून अब्रामाने सांगितलं देवाला की 10 माणसं असतील तर तू कशाला संपवतोस, 50 माणसं असतील तर देव बोलला की नाही, ह्याला माझ्या संगती रिलेशन ठेवासाठी कंपॅशन पाहिजे. म्हणून देव बोलला की मी पण कंपॅशनेट होईन. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये देवानी काय सांगितलं मोशेला की ह्या माणसांनी मूर्तीपूजा केली, मी सगळ्यांना संपवतो आणि तुझ्यापासून मी चालू करतो. मोशे बोलला नाही, संपू नाही शकत तू, तुझं नाव खराब होईल, तुझा हे खराब होईल, तू असा करता तुझा हे होईल. मग देवाने काय सांगितलं, जसं हा माझ्या संगती वागते तसं मला त्याच्या संगती पण वागला पाहिजे. म्हणून देव इस्रायल लोकांच्या नावासाठी, जसं देवाचं नाव देवासाठी प्यार आहे ना, तसं इस्रायल लोकांचं नाव पण देवासाठी प्यार आहे. तर इस्रायल लोकांचं पण नाव खराब झालं ना तर देव धावून येतो. देव मिरेकल करतं, अख्ख्या जगामध्ये दाखवतं मिरेकल की म्हणजे चेंज करतं, कोर्स ऑफ हिस्ट्री चेंज करू शकतं देव. एवढा देवाने हे केलं. कारण मोशेने सांगितलं की तू असं नाही वागू शकत, तुला माफच करायला लागेल. देवाने सांगितलं की नाही मी तुमच्या संगती नाही येऊ शकत कारण तुम्ही असाल. मोशेने सांगितलं नाही, तू नाही येत असेल तर आम्हाला घेऊन नको जाऊ, आम्हाला इथंच ठेव. देवाने एक्सेप्ट केला. तसं लव हे ते सगळ्या गोष्टी देवाने एक्सेप्ट केल्या आणि देवाने आपल्या रिलेशन ठेवासाठी देवाने बनवल्या त्या गोष्टी. पुढच्या जगामध्ये येतापर्यंत अजून कितीतरी नवीन गोष्टी येतील, नवीन रिलेशन येतील, नवीन येतील. ओके, ह्याचा अर्थ असा नाही की ते आपण बनवला.
ज्या गोष्टी नेसेसिटी आहेत आपल्या रिलेशन ठेवासाठी ते देव बनवाल. जर आपल्याला उद्या आपण ठरवलं की आम्हाला मार्सवर जाऊन राहायचं आणि मार्सवर आम्ही असं करू तसा करू ना, तर देवानी आहे ना ते आपलं रिलेशन देवांचं आणि आपलं रिलेशन करायसाठी देव आहे ना तिथं पण काहीतरी मिरॅकल करेल. नवीन काहीतरी गोष्ट आणेल. देवानी समुद्र दुबांगला आपल्यासाठी रिलेशन ठेवासाठी. जे देवानी ह्या जगामध्ये रूल्स केलं होतं ते रूल्स तोडलं. म्हणजे देव रूल्स तोडायला रेडी आहे. आपल्याला पण आहे ना देवासाठी रूल्स तोडासाठी रेडी राहायला पाहिजे. जसा नवरा बायको एक दुसऱ्यासाठी रूल्स तोडतात ना, डॅडी मम्मी मुलासाठी रूल्स तोडतात ना कितीतरी. मी तुला देणार नाही, चॉकलेट देणार नाही, खायला देणार नाही, तुला पनिशमेंट असा आणि तसा, आणि मग 5 मिनिटांनी 2-3 रूल तोडून स्वतःचाच रूल तोडून स्वतःला मुलाला काहीतरी देतात. तसा देव पण तसाच वागता आपल्या संगतीने, आपण पण देवा संगती तसंच वागला पाहिजे. कारण रिलेशन इम्पॉर्टंट आहे. देवासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशन आहे आणि त्या रिलेशन ठेवासाठी सगळ्या गोष्टी देव करतात आपल्यासाठी. निसिम, क्वेश्चन्स? Thank you very much. व्हेरी गुड, एक्सेलंट, चांगला होता एकदम एक्सप्लेनेशन. कोणाला काय या टॉपिक वर आहेत क्वेश्चन्स तर प्लीज गो अहेड. वी हॅव सम टाइम. Other topic also? I have questions. Yes. येस I have a question तुला. Yes. अब्राहम, इसाक, याकूब यांचा परमेश्वर आणि जग क्रिएट करणारा परमेश्वर याच्यामध्ये काय फरक आहे का? आणि दुसरा क्वेश्चन असा की इतर धर्मांचे जे देव आहेत, परमेश्वर आहेत, जे ते लोक रेफर करतात, आणि आपला परमेश्वर याच्यामध्ये काय रिलेशन, म्हणजे फरक आहे की सेम आहे की कसं आहे? ओके. पहिली गोष्ट तर अब्राहम, इसाक, याकोबाचा देव का? देवानी मोशेला सांगितलं की माझं नाव आहे ना अब्राहम, इसाक, याकोबाचा देव असं माझं नाव असेल. कारण आहे ना ज्या गोष्टी अब्राहमानी, ज्या गोष्टी इसाकानी, ज्या गोष्टी याकोबानी केल्या ना, त्या गोष्टीच्या हिशोबाने मी या जगाबद्दल तुमच्यामध्ये तुमच्या संगती तसा वागेन असं देवानी इस्रायल लोकांना सांगितलं. की अब्राहम कसा वागायचा ह्या जगामध्ये? अब्राहम एवढा काइंड होता की तो सगळ्या माणसांना, त्याच्या घराला 4 दरवाजे होतं त्याच्या टेंटला, की कुठल्या पण साईडने माणूस आला ना तो येऊन खाईल पिईल. तो माणसांना पाय धुवायला पाणी द्यायचा. डेझर्टमध्ये पाणी महाग असतं पण तो पाय धुवायचा माणसांचा पाण्याने. आणि डेझर्टमध्ये तर खाणं पिणं तर खूपच महाग असतं पण तो फुकटमध्ये खाया प्यायला द्यायचा माणसांना. आणि तो रोज त्या गोष्टी करायचा. आणि तो एवढा काइंड होता, एवढा हे होता की माणसं त्याला माणसं आहे ना खरोखर त्याला लॉर्ड बोलायची, माय लॉर्ड, म्हणजे गॉड बोलायची त्याला. तो एवढा काइंड होता. ओके. देवाने काय सांगितलं? मी अब्राहमाचा देव आहे. अब्राहमाचा देव आहे म्हणजे काय? की अब्राहमाने ज्या ज्या गोष्टी केल्या ना तसा मी तुमच्या संगती वागीन. या जगामध्ये मी आहे ना नुसता जस्टिसनी आणि ह्याच्यानी नाही वागीन, तर मी काइंडनेसनी वागीन तुमच्या संगती. इसाकाचा जो वागणं होता ना, इसाक आहे ना स्ट्रिक्ट जजमेंटनी वागायचा कधी पण. इसाकाला आहे ना कुठली पण गोष्ट आहे ना टू द पॉइंट करायची असायची. इसाकाचा म्हणजे देवाला जसा पाहिजे तसा मी करीन. कसा पाहिजे म्हणजे आपण केक बनवतो ना, केक बनवताना 200 ग्राम हे टाकायचं, हे करायचं, एकदम स्ट्रिक्ट असतं ना ते. थोडासा असा अंदाजाने घेतलं तर कसं सगळं चुकू शकतो. कधी एक दिवस केक फुगल, एक दिवस केक नाही फुगल. तसा इसाकाने काय ठरवला की कसा पाहिजे देवाला मी प्रत्येक गोष्ट कशी करू असं पाहिजे, की ही गोष्ट मी अशी करू, ही गोष्ट अशी करू. ओके. तर इसाकाने तसा केला सगळा. म्हणून देव काय बोलते की मी इसाकाचा पण देव आहे. कारण इसाकाने जसा मला जे पाहिजे ते टू द पॉइंट केला ना, तर तसं तुम्हाला जे टू द पॉइंट पाहिजे ना ते मी तुमच्यासाठी करेन. म्हणजे टू द पॉइंट म्हणजे काय की ह्याच्यानी नाही करेन, लॉटरीच्या तिकीट सारखा नाही करेन मी, टू द पॉइंट करेन. व्हायचा म्हणून होईल असा नाही. तुमच्यासाठी ते व्हायचं आहे ना तर तुमच्यासाठी मी ते करीनच असं त्याचा अर्थ आहे. आणि याकोबाचा देव म्हणजे याकोब कंपॅशनेट आहे. याकोबापासून आहे ना, याकोबाने काय अब्राहमाची जी क्वालिटीज आहेत ना ते पण घेतलं, इसाकाच्या ज्या क्वालिटीज आहेत ते पण घेतलं. आणि त्याने ते 2 वेगवेगळ्या क्वालिटी घेऊन त्या 2 वेगवेगळ्या क्वालिटी मिक्स करून त्यांनी कंपॅशन नावाची वेगळी क्वालिटी बनवलेली आहे. कंपॅशन म्हणजे काय? कंपॅशन म्हणजे जर मला आहे ना शिक्षा व्हायची असेल ना, तर त्या शिक्षा व्हायसाठी ती शिक्षा माइल्ड करायची म्हणजे कंपॅशन आहे. मला एखादी गोष्ट जर
मला एखादी गोष्ट जर चांगली किंवा वाईट दोन्ही गोष्टी जर माझ्या संगती व्हायची असेल ना तर ती माइल्ड होऊन करायचा. कारण मला एकदम आहे ना 10 करोडची लॉटरी लागली करून मला एकाने कोणी फोन केला की 10 करोडची लॉटरी लागली तर मला हार्ट अटॅक येऊ शकते. तर कंपॅशन काय आहे की अरे तुला एक खूप चांगली गोष्ट सांगायची, चांगली बात सांगायची, आपण असं असं करून तयार करून मग एंड मध्ये सांगतो ना. आणि मग नंतर एंड मध्ये बोलतो की मग अरे तुला लागली लॉटरी का, कारण तो कंपॅशन आहे. कंपॅशन म्हणजे कसं त्याचा फटाकन हे नाही व्हायला पाहिजे. तसं नेगेटिव्ह मध्ये पण आहे. नेगेटिव्ह मध्ये कसं आहे की तुला आता फाशीची शिक्षा, तुला जगाचा अधिकार नाही, फाशीची शिक्षा होईल तुला. हा काय झाला स्ट्रिक्ट जस्टिस झाला. पण त्याच्यामध्ये कंपॅशन काय आला की ठीक आहे तुला जगाचा अधिकार नाही, हे नाही ते नाही, ठीक आहे, पण तुला आता ते फटाकन मारून नाही टाकायचा, तुला 14 वर्षाची शिक्षा, जन्मठेप 14 वर्षाची शिक्षा त्याच्याऐवजी. तो कंपॅशन झाला. कारण काय की त्याला पकडून पण ठेवला, त्याला ती शिक्षा वाढवली. त्याला मारून टाकला असतं तर काय झालं असतं, तो फटाकन खलास झाला असता. त्याचा जो मिशन आहे, त्याचा जो काय काम आहे, तो काम बंद पडते. पण त्याच्यामध्ये त्याला करेक्शनसाठी टाइम दिला ना, त्याला कंपॅशन बोलतात. कंपॅशन म्हणजे करेक्शन करायसाठी टाइम मिळतं कुठली पण गोष्ट. तर तो कंपॅशन पण देवाने आपल्याला तो पण टाइम दिला. म्हणून देवाने आपल्याला 2000 वर्ष दिली. बेथामिकदा संपल्यावर पण आतापर्यंत 2000 वर्ष दिली आपल्याला. कंपॅशन एवढा तो कंपॅशनेट आहे की 2000 वर्ष तो आपल्याला कंपॅशन देते की तुम्ही तुमचं वे मेंड करा आणि परत माझ्याकडे या. 2000 वर्ष मी थांबायला तयार आहे. मी एवढा कंपॅशनेट आहे की मी थांबेन तुमच्यासाठी. दुसऱ्या रिलिजनच्या माणसांसाठी, दुसऱ्या ह्याच्यासाठी तो एवढा नाही थांबत का, कारण तो त्यांच्या संगती तसा डील नाही करत. तो त्यांच्या संगती याकोबाचा देव म्हणून डील नाही करत. त्यांच्या संगती तो देवासारखा डील करते. तो त्यांच्या संगती काइंडनेसने डील करते. पण आपल्या संगती डील करताना देवाने सांगितलं की मी असं डील करेन, म्हणून आपण ती नावं घेतो. ओके, आता फरक काय दुसऱ्यांच्या देवात आणि आपल्या देवात? दुसऱ्यांच्या देवात आणि आपल्या देवात फरक नाही. तो देव एकच आहे. तो एकच देव आहे. फरक हा आहे की जो आपल्याला समजतं ना तोच देव, त्याच्या पुढे मी जाणार नाही. जर ते पकडलं ना तर आपला देव पण आहे ना त्यांच्या देवासारखा देव होईल. कारण आपला देव अब्राहम, इसाक, याकोब पासून ते कादोश पर्यंतचा देव आहे. म्हणजे कितीतरी टायटल्स आहे त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये जर आमिदाचा बघितला ना तर एलोहेनु, एलोहे आबोतेनु, एले अब्राहम, एलो इसाक, एलो याकोब, हाय एल अग्गा, दोल हगीबोर नोरा, एल एलियोन, गोमेल खासिदीम तोबीम, कोने हक्कोल, हे सगळं टायटल देतात. एवढं सगळं टायटल घेऊन मग मागे अब्राहम आहे तो, मग तो आत्ता गिब्बोर आहे, तो कितीतरी आहे. तो आहे जो मेलेल्या माणसांना उठवणार आहे. एवढं सगळं टायटल घेतल्यावर आपण बोलतो की तो कादोश आहे. ओके, एवढं सगळं टायटल घेतल्यावर पण आपण काय बोलतो की आम्हाला समजलाच नाही तू देव. पण जेव्हा माणूस बोलतो ना की मला देव समजला, तो दुसऱ्यांचा देव तो आहे. कारण ती लोक बोलतात की आम्हाला देव समजला. देव काय आहे? आम्हाला समजला. देव म्हणजे काय आहे? असा आहे, ही आयडिया देव आहे. आता तू ह्याच्यामध्ये मानशील तर तू हेवन मध्ये जाशील, तू जर नाही मानशील तर तू हेल मध्ये जाशील. देव समजला, ज्यांना देव समजला आणि ती लोक तिथं थांबलत ना, तो त्यांचा देव आहे. कारण ती लोक त्याच्याशी जास्ती ग्रो करायला रेडी नाही आहेत. त्या लोकांनी देवाला लिमिट करून टाकलंय. असं नाही की त्या लोकांना जे समजलं ते चुकीचं आहे. त्या लोकांना जे समजलं ना ते पण देव हाय, पण तो समुद्रामधला एक थेंब पण नाही. समुद्रामधला थेंबामधून थेंब पडल्यावर पण असं शिंतोडं उडतात ना, तेवढा आहे. पण तेवढ्यामध्ये जर ती लोक सॅटिस्फाय झाली ना तर तो त्यांचा देव आहे. तो त्या लोकांनी त्यांचा देव ठरवला आणि तो त्यांनी ठरवलेला देव आहे ना, तो त्यांनी देवांना लिमिट केला. जर तुम्ही एखादी गोष्ट लिमिट केली ना तर तो देव कसा असू शकते? तर फरक हाच आहे की आपला देव आहे ना अनलिमिटेड आहे, म्हणून आपण थांबत नाही. ते लोकांनी तो लिमिट केला तर आपण तो एक्सेप्ट कसा करू शकतो? कारण लिमिट केलेली गोष्ट देव नाही. लिमिट केलेली गोष्ट देव नाही. म्हणून त्यांच्या देवामध्ये आणि आपल्या देवामध्ये एवढाच फरक आहे. तोच आहे तो त्यांचा जो त्या लोकांना समजला ना, तो त्याच देवाचा पार्ट आहे. तो तेच आहे. पण ती लोकांनी त्याला लिमिट करून टाकला. त्या लोकांनी पहिले तर त्या सगळ्यात गोष्ट आहे ना मूर्तीपूजा म्हणजे काय की ते लोकांनी एवढा लिमिट केला ना की ती लोक त्याच्यामध्ये त्याला एवढा लिमिट करतात की त्याला फिजिकल फॉर्म पण द्यायला लागलं. ओके, पण नुसता फिजिकल आयडल नसतं, मेंटल आयडल पण असतं. तुम्ही मेंटली जर एखादा मोठा दाढीवाला सफेद केस सफेद दाढी असलेला असा बसलेला माणूस बघितला ना देव म्हणून, तर तुम्ही मेंटल आयडल वर्शिप केली, तो पण देव नाही. कारण तो लिमिटलेस आहे, इनफायनाइट लिमिटलेस आहे. लिमिटलेस म्हणजे इन्फिनिटी आणि इटर्निटी पण त्यांनीच क्रिएट केलेली गोष्ट आहे.
तर हा फरक आहे सगळ्यांच्या देवामध्ये. आणि आपण जर देव समजायला गेलो ना, तर देव समजायला गेलो आपण नाही समजू शकत. जे रिलिजन सांगतात ना की देव असा आहे, देवाचा हा डेफिनेशन आहे, देव आहे, हे आहे, ती आहे, ते लोक डेफिनेशन मध्ये तुम्ही टाकता ना, डेफिनेशन मध्ये फक्त आपण ह्या वर्ल्ड मधल्या गोष्टी टाकू शकतो. आदामानी आहे ना, सगळ्यात आधी आहे ना, आदामानी आहे ना देवाला नाव नाही दिला. देवाने आदामाला नाव दिला आणि आदामाकडे सगळं प्राणी आणलं देवानी, जे ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये आहेत. आणि ते फिजिकल वर्ल्ड मध्ये असलेलं जे प्राणी होतं ना, त्या लोकांना आदामानी नाव दिला प्रत्येकाला, हा अमुक, हा अमुक, हा अमुक. पण आदामानी देवाला नाव नाही दिला. का? कारण जी गोष्ट लिमिटेड आहे, जी गोष्ट फायनाईट आहे, ज्या गोष्टीला लिमिटेड आहे ना, ज्या गोष्टीला स्पिरिच्युअलिटी मधून ह्या गोष्टीमध्ये लिमिटेशन येतं ना, त्या गोष्टीला आपण नाव देऊ शकतो, डिफाईन करू शकतो. पण गॉड डिफाईन नाही करू शकत, कारण गॉडला डिफाईन म्हणजे काय, फाईन करतो आपण, डिफाईन नाही करू शकत गॉडला, कारण तो फायनाईट आहे. तो फायनाईट गोष्टीला डिफाईन केला ना, तर तो प्रॉब्लेम काय होतं की वेगवेगळे देव हे करतात. आपल्याच पासून आलेला आहे मुस्लिम रिलीजन पण त्या लोकांनी ना देवाला नुसता रहमाने रहीम असं त्या लोकांनी डिफाईन केलेलं आहे. त्या लोकांनी नुसता अब्राहमाला जे समजलं, अब्राहमाचा देव तोच देव त्या लोकांनी ठरवलेला आहे. आणि ह्या लोकांचा, ख्रिश्चन लोकांचा देव पण आहे ना आपल्यापासूनच आयडिया घेऊन त्या लोकांनी, पण त्या लोकांनी डिफाईन काय केलेलं आहे, त्या लोकांनी वेगळं डेफिनेशन, त्या लोकांनी इसाकच्या मुलगा एसाव त्याच्यापासून डेफिनेशन घेतलं आणि त्या लोकांनी त्या डेफिनेशनने देवाला हे केलंय की तू त्याच्यामध्ये नाही मानलास तर हेलमध्ये जाशील, इन इटर्निटी पर्यंत तू हेलमध्ये जाशील. इटर्निटी पर्यंत तू हेलमध्ये जाशील म्हणजे काय, की इटर्निटी मध्ये हेलमध्ये जाशील म्हणजे काय झालं की त्या हेलमध्ये जो सैतान आहे हे आहे तो इटर्नल आहे, म्हणजे सैतान पण देव झाला तुमच्यासाठी ना. इटर्नल गोष्ट म्हणजे काय झालं, इटर्नल म्हणजे तू मरणार नाही, देव झाला तो इटर्नल. व्हॉट गॉड इज इटर्नल. मग इटर्नल हेल म्हणजे काय, इटर्नल हेल म्हणजे काय की अजून कोणती सेकंड पॉवर तुम्ही उभी करता तिथं. आपल्यामध्ये सैतान पण देवानी बनवलेली गोष्ट आहे, तो इटर्नल आहे, सगळा सबकुछ देवानी बनवलेला आहे. आणि क्रिएटर म्हणजे काय, तर क्रिएटर म्हणजे तो नल अँड वॉइड मधून, नथिंगनेस मधून तो सगळ्या गोष्टी बनवू शकतोय. त्याच्यासारखा बाकी कोणच नाही करू शकत आहे. आपण नल अँड वॉइड मधून काय नाही बनवू शकत आहे. आपण आपल्याला बनवायला ना काहीतरी लागतं, ते काहीतरी पासून आपण काहीतरी अजून बनवू शकतो. पण गॉड आहे ना, काय नसताना पण आहे ना त्याच्यापासून काहीतरी बनवू शकतो. आपण इंटरनेट पण बनवला ना, इंटरनेट तरी पण ते व्हायब्रेशन, इंटरनेट ज्याच्यावर चालतंय ना ते कुठंतरी होता या जगामध्ये. इलेक्ट्रिसिटी आपण जरी डिस्कवर केली ना, तरी ती इलेक्ट्रिसिटी या जगामध्ये पहिलेपासून होती. असं नाही की पहिले विजा नाही चमकायच्या, विजा आधीपासून चमकायचं. आपण नुसतं ते हार्नेस कसा करायचा ते समजलं आपल्याला. जे वेगवेगळं लेवलचं जे अल्ट्रा वेव्ज आहेत, ते वेव्ज आपण स्टडी करून आपल्याला त्या स्टडीनी वेव्ज कितीतरी गोष्टी आहेत आपल्याला अजून समजतील त्या, पण ते आपण त्या गोष्टी करून ते हार्नेस करून त्याच्यापासून काहीतरी बनवू. आपण काहीतरी नवीन नाही बनवू शकत या जगामध्ये, जे काय आहेच नाही त्याच्यापासून काहीतरी नाही बनवू शकत आपण. आपल्याला जर सांगितलं सन बनवणं, तर आपल्याला सन पण बनवासाठी आहे ना मटेरियल लागेल काहीतरी. आपण झिरो पासून नवीन सन नाही बनवू शकत, आपण कुठला तरी घेऊन त्याच्यापासून सन बनवू शकतो. तर क्रिएटर मध्ये तो फरक आहे. क्रिएटर म्हणजे काय, जो झिरो पासून म्हणजे नथिंगनेस पासून सगळा बनवतो तो क्रिएटर. जो काहीतरी पासून काहीतरी बनवतो ना त्याला क्रिएटर नाही बोलत, त्याला डिस्कवरर, सायंटिस्ट किंवा त्याला वेगळी नाव आहे. क्रिएटर आपण ही इज द क्रिएटर असं नाही बनवू शकत. आपण क्रिएटर नाही होऊ शकत. हा, आपण काहीतरी डिस्कवर करू शकतो, काहीतरी इन्व्हेंट करू शकतो. ओके, क्रिएटर ती एक टायटल, तो देवाकडेच टायटल आहे तो क्रिएटरचा. जरी दुसऱ्या फिलॉसॉफी दुसऱ्या याच्यामध्ये बघितला ना तरी त्यांच्यामध्ये पण आहे ना तो काहीतरी एक होता, त्यांनी त्याचं तुकडं केलं, मग त्याच्या तुकड्यापासून हे सी बनली, ते ह्या तुकड्यापासून ते बनली. म्हणजे त्या लोकांना मटेरियल लागलच, मटेरियल लागतंच त्याच्यामध्ये. आपल्या इथं मटेरियल नाही. आपल्या इथं असं नाही की देवाने सगळ्यात पहिले मटेरियल घेतला आणि पाण्यापासून हे बनवलं आणि त्याच्यात नाही. देवानी बेरेशीत चालू केलं ना तेव्हा कायच नव्हतं, आणि देवानी बेरेशीत पण म्हणजे जी बिगिनिंगची आयडिया आहे ना, चालू व्हायची जी आयडिया ना ती पण देवानीच क्रिएट केलेली. देवाचा सगळा क्रिएशन, अख्खा क्रिएशन देवानी झिरो पासून करून झिरो पासून देवानी हे केलेला. क्रिएटिव्ह माणूस कोणाला बोलतो आपण? क्रिएटिव्ह माणूस त्याला बोलतो जे काहीतरी नवीन या जगामध्ये तो करतो, त्याला क्रिएटिव्ह बोलतो.
क्रिएटिव्हिटी है ना, नवीन करतं. पण तो क्रिएट करताना त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी तो कुठला तरी काहीतरी यूज करूनच तो क्रिएट करतो. असं नवीन काहीतरी कोणाला येत नाही कधी, झिरो पासून येत नाही. म्हणून क्रिएटिव्हिटी का त्याला बोलतो, कारण आपल्याला समजत नाही की कुठून आला ते कुठून आला, ही गोष्ट माझ्या डोक्यात कुठून आली, ही गोष्ट मला कुठून चमकली, कुठून समजली. म्हणून आपण बोलतो की ती नथिंगनेस मधून आम्हाला समजली, म्हणून आपण त्याला क्रिएटिव्हिटी आणि असा बोलतो. क्रिएटर फक्त एकच असू शकते, तो आणि तो देव आहे. आपण फक्त मॅन्युप्युलेटर आहोत, त्यांनी बनवलेल्या गोष्टी आपण मॅन्युप्युलेट करतो. ओके और मोर? Yeah, definitely okay. Definitely nice. Excellent, Judah. Thank you. ओके. सो वेन वी डिफाईन गॉड ना, आपण आपला पण देवाला जर डिफाईन केला ना, तर आपण आहे ना एक प्रकारची ना मूर्तीपूजा करतो. आपण डिफाईन नाही करू शकत त्याला. आपण नुसता तो हाव ही इज इफेक्टिंग अस, त्याच्यावरून आपण त्याला नावं दिलेली. आपण अदोनाय कधी बोलतो, यू आर माय लॉर्ड असा बोलतो. म्हणजे हाव यू आर इफेक्टिंग मी, यू आर इफेक्टिंग मी ॲज अ लॉर्ड असं बोलतो. तर तो त्या हिशोबाने आपण किप्पूरच्या नमाज करताना ना, किप्पूरच्या नमाजीला आहे ना देवाला मर्सीफुल हे ते सगळं असं बोलत असतो, कारण त्या टायमाला तो आपल्याला तसा इफेक्ट करत असतो. ओके. शेकिता करताना आपण आहे ना मर्सीफुल गॉड करून शेकिता नाही करत, ती रॉंग होईल ना. आपण इथे कोंबडी कापतोय, बकरा कापतोय, मर्सीफुल गॉड कसा बोलू. तर शेकिताच्या नमाजीमध्ये त्या आपण वेगळा फॉर्म्युला आहे त्याचा शेकिताचा, त्याच्यामध्ये मर्सीफुल गॉड असं करून नाही. जर मी मर्सीफुल गॉड म्हणून शेकिता केला ना, तर ती कोंबडी मरलच नाही, तो मर्सी करेल त्या कोंबडीवर. तर त्या ऍक्शनच्या हिशोबाने आपण त्या गॉड त्या ऍक्शन मध्ये तो कसा रिप्रेझेंट केला आणि त्याचा आपल्याला कसा इफेक्ट केला, त्या हिशोबाने आपण नाव ठेवलेलं आहे. आपण नाव कशाला ठेवतो, आपण नाव ठेवतो कारण आपल्याला त्या गोष्टीला, त्या चीजला ओळखायचं आहे. खुर्ची कारण खुर्चीला ओळखायचं आहे. निस्सीम कारण निस्सीमला मला असा, निस्सीम बोलला तर मला निस्सीम माया समोर येते ना, तसं ओळखण्यासाठी. तसं देवाचं नाव पण आपल्या तोरामध्ये याच्यासाठी आहे की आपल्याला ती ऍक्शन किंवा देवाने कसा आपल्याला इफेक्ट केला, ती रिलेशन, ते आठवण ठेवण्यासाठी, हे करायसाठी ती नाव आहेत. देवाची अख्खा तोरा देवाचंच नाव आहे. अख्खा तोऱ्यामध्ये जेवढं सगळं आहेत ना, सगळा पहिल्या वर्ड पासून लास्ट वर्ड पर्यंत सगळं देवाचंच नाव आहे. कारण देवाने सगळा टोटल सगळं देवाच्या नावानेच बनवलेलं आहे. कारण त्याचाच इकडं सगळा, त्यांनी त्याच्या विचाराने त्याच्या ह्याच्याने बनवलेलं सगळं इकडं आपल्याला सगळं समजते, आपल्याला दिसतंय. पण त्याच्या पलीकडं पण देव आहे, कारण तो कादोश 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 आहे. तरी पण आपण काय बोलतो की अदोनाय एलोहेनु अदोनाय एखाद, एवढा सगळा असताना पण तो युनिटी आहे, युनिफाय आहे. मला नाही समजू शकत असा आहे तो. युनिफाय आहे, युनिटी आहे तो. एवढा सगळा वेगवेगळा, एवढा वेगवेगळ्या पर्सनॅलिटी, वेगवेगळ्या सगळा असताना पण तो युनिफाईड आहे, एकच आहे तो. निस्सीम युअर्स. आज मम्मीने क्वेश्चन नाही विचारला. मम्मीने क्वेश्चन म्हणजे निस्सीमच्या मम्मीने. मीच बोलले की तू आमचा पेरेंट आहे. अच्छा, ते तर क्वेश्चन नाही, तो ते तर तुम्ही हे टाकला. बोला. सगळं ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच जुडा. कोणाला काय लास्ट कॉमेंट आहे कन्क्लूड करायच्या पहिले? एकदम we took great questions and Judah answered and articulated them very well. आजचं छान होतं जुडा सेशन. आपला जो टॉपिक होता त्याच्या पलीकडे पण क्वेश्चन असेल तर विचारा. पण नाही, बस एक दिवस होता प्रश्न तो विचारला. कोणाला काय असेल तर विचारा. सॅटिस्फाईड झालो. बट I'll ask you some other time. आज जे आहे ते इट इज क्वाइट सॅटिस्फाईंग. Okay. It was really satisfying. Okay. Thank you, Bacha. God bless you. Yes. God bless you. Thank you. Judah. विचारा अंकल. No question. But I must thank you very much. I enjoyed very nicely. And I understood very nicely what you are talking. I was all the time I was thinking something else. Your today's way of describing and saying is different way. I enjoyed it. God bless you and give you good health and good happiness. Thank you. Ezekiel uncle, thank you uncle. Ezekiel uncle बोला. म्यूट आहे, म्यूट करा, अनम्यूट करा. हा बोल. नाही, म्यूट झाला परत. बोला परत. ई बर्थ नाहीये, ई बर्थ नाहीये आपल्या याच्यामध्ये. ई कार्नेशन आहे ना.
परत बोला. आपल्या धर्मात आपल्यामध्ये रिबर्थ नाही म्हणतात, पुनर्जन्म नाही आहे. रिबर्थ जुडा, रिबर्थ नाही आहे ना. ओके ओके ओके. पण काही मुलं जन्मानंतर 1-2 वर्षाचं ते मागच्या जन्माची आठवण कशी कळू देतात. अच्छा, मी सांगतो अंकल. रिबर्थ ना, बर्थ म्हणजे काय? बर्थ म्हणजे जन्म. बर्थचा अर्थ काय? जन्म. कोण जन्म घेतं? कोण जन्म घेतं? जन्म घ्यायला म्हणजे जी नसलेली गोष्ट जन्माला येतं, बरोबर ना. जन्म झाला म्हणजे काय की नव्हता आणि आला म्हणजे जन्म झाला, बरोबर. आता सोल आहे ना, सोल जो आत्मा असतो ना, तो जन्म नाही घेत, तो देवानी बनवलेला देवाचा पार्ट आहे. देवाचा जन्म झालाय काय? देवाचा जन्म नाही झालाय. देव जन्माच्या पलीकडे आहे. देव होता, आहे आणि असणार आहे. देव म्हणजे संपणार पण नाही आहे आणि त्याचा बर्थ पण नाही झालाय. देवाचा जो डेफिनिशन मध्ये, देवाचं जर आपण डेफिनिशन बघायला गेलो ना, तर गॉड इज एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे तो सगळीकडे आहे. ओके. तर तसा सोल हा आहे ना देवाचा पार्ट आहे. देवानी देवाच्या आतमधून आपल्यामध्ये यासाठी काढलेला देवाचा पार्ट आहे. म्हणून सोल जो आहे ना, तो देवाच्या आतून बाहेर आला म्हणजे त्याचा जन्म झाला नाही. तो देवाच्या आतून बाहेर आला फक्त आपल्याला समजासाठी, पण तो देवाला कनेक्टेड असतो. सोल, आपला सोल देवाला कनेक्टेडच असतं फुल टाइम. ओके. तर सोलला बर्थ आणि डेथ काय नाही आहे. तो असतं, असल आणि असणार आहे. देवाला जेव्हापर्यंत पाहिजे तोपर्यंत देव त्याला डिफरेन्शिएट, देव स्वतःपासून वेगळा डिफरेन्शिएट करून ठेवणार आहे. ओके. आता इकडे ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये ज्या ज्या गोष्टी पैदा होतात ना, पैदा होतात म्हणजे काय होतं की त्या नव्हत्या आणि त्या आल्या, म्हणून आपण त्याला बर्थ बोलतो. ओके. तर एखादी गोष्ट नव्हती आणि ती जर ह्या जगामध्ये आली परत, तर आपण त्याला काय बोलतो की त्याचा बर्थ झाला. आता ती बर्थ झालेली जर गोष्ट असेल ना, त्या बर्थ झालेली गोष्ट मधून अजून काहीतरी नवीन आलं ना, तर आपण त्याला बोलू शकतो की तीच गोष्ट परत आहे ना रिबर्थ झाली. ओके. तर आता रिबर्थ जर आपण घेतला ना, तर तो सोलच्या हिशोबाने रिबर्थ नाही. सोल आहे ना ह्या बॉडीला इनकार्नेट करतं. इनकार्नेट म्हणजे काय की तो ह्या बॉडीमध्ये टच करतं आणि ह्या बॉडीमध्ये येऊन काहीतरी वेगळा करतं. इलेक्ट्रिसिटीचा बल्ब आहे ना, इलेक्ट्रिसिटीचा बल्ब असता ना, तो बल्ब म्हणजे बर्थ सारखा आहे, बॉडी सारखा आहे आपला. पण त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रिकची करंट पास होता आणि इलेक्ट्रिक येतं तेव्हा तो बल्ब चालू होता ना, तेव्हा काय झाला? तो बल्ब चालू झाला, लाईट देतं ना. ती लाईट जेव्हा पडतं ना, त्याला ह्या बॉडीमध्ये तो सोल जेव्हा कनेक्ट होतं ना, तेव्हा ह्या बॉडीमधून जी लाईट पडतंय ना, त्या लाईटला आपण बोलतो की ह्या बॉडीमध्ये तो सोल इनकार्नेट झालाय. ओके. आता ह्या बॉडीला सोडून तो सोल परत त्याच्या जागेवर जाऊ शकतो. तो त्याच्या जागेवर जातं परत सोडून, बॉडीला सोडून. आता बॉडीला सोडून तो सोल परत गेला ना, की ह्या बॉडीचा लाईफ संपली. या बॉडीमध्ये काहीतरी त्या सोलनी टच केलं म्हणून लाईफ आहे या बॉडीमध्ये. या बॉडीची लाईफ संपली ना, की ही बॉडी माती होतं परत. आता परत जेव्हा दुसऱ्या बॉडीमध्ये तोच सोल परत त्या बॉडीला, दुसऱ्या बॉडीला टच करेल ना, तेव्हा त्याला आपण बोलतो की इनकार्नेट झाला. तो बॉडी परत नाही आली. ओके. माझ्या घरी आहे ना, जी इलेक्ट्रिसिटी माझ्या ट्यूबलाइट मध्ये चालली आहे ना, त्या ट्यूबलाइटची तीच इलेक्ट्रिसिटी माझ्या टीव्ही मध्ये पण चालली आहे. तीच इलेक्ट्रिसिटी माझ्या फ्रीज मध्ये पण चालली आहे. पण प्रत्येक ठिकाणी ती वेगवेगळं काम करते ना. तसा तोच सोल प्रत्येक बॉडीमध्ये जेव्हा इनकार्नेट होतं ना, तेव्हा तो आहे ना प्रत्येक बॉडीमध्ये वेगवेगळं काम करतो तो. ओके. समजला? तर आता आपण असं नाही बोलू शकत की एक मिनिट पहिले कम्प्लीट करा. पहिले कम्प्लीट करू द्या मला, 1 मिनिट. तर त्याचा अर्थ काय आहे की तो सोल आहे ना, तो सोल पैदा नाही झालेला आहे आणि तो सोल आहे ना मरणार पण नाही. तो सोल आहे, असणार आहे आणि होता. फक्त तो सोल आहे ना इलेक्ट्रिक सारखा आहे ना, वेगवेगळ्या इलेक्ट्रिकच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जाते. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जातं ना, तेव्हा तो त्या ह्याच्यामधून त्या इलेक्ट्रिकचा करंट देऊन त्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटला चालू करते. आता आपल्याला काय होतं, कधी कधी काय होतं की तो जो सोल आहे ना, त्या सोलचा आहे ना जो मिशन आहे ना ह्या जगामध्ये, तो मिशन करासाठी त्या सोलला आहे ना जो टाइम दिलेला आहे ना, तो टाइम अपुरा असतो. कारण मिशन आहे ना खूप मोठा मिशन आहे. मशिया खानाचा जो मिशन आहे ना, तो 6000 वर्षापासून चाललेला आहे. त्या मिशन मध्ये प्रत्येक माणसाला दिलेला मिशन आहे ना मोठा असतो तो. तर तो एका बॉडीने नाही पुरा करू शकत. तो एका बॉडी मधून आल्यावर तो पुरा नाही करू शकत, बरोबर. तर तो सोल आहे ना पुढे आहे ना दुसऱ्या बॉडीला पण टच करून आहे ना त्याला जो काम करायचा आहे ना तो करू शकतो. पण आपली ओरिजिनॅलिटी मध्ये आहे ना सगळी माणसं सद्दिक नाहीत, सगळी माणसं नेशामा लेवलला नाही जगत आहेत.
सगळी माणसं जर नेशामा लेवलला जगत असती ना तर तुम्ही यांना ओळखला असता की कुठला सोल कुठं कधी आला करून. पण आपला सोल नेफेस लेवलला पण टच करून जगत असतं या जगामध्ये. तर आपल्याला तो माणसाला एखाद्या मुलाला आठवला की यार मी गेल्या जन्मी होतो ते होतो ते होतो, त्याचा अर्थ असा नाही की तो होता. तो मुलगा आहे ना ह्या जन्मी त्या बॉडीमध्ये आलेला तो ॲनिमल सोल आहे. पण त्याला ज्यांनी टच केला ना, टच समजला, तर त्या टचनी त्याला समजलं की मला कोणी टच केला, मला तोच सोलनी टच केला, म्हणजे मी ह्या जगामध्ये ह्या जन्मामध्ये पण त्याचा काहीतरी काम पुरा करायला आलेला आहे. ओके, आपण आहे ना सोलसाठी नाही रडत. माणूस मेला ना तर आपण सोलसाठी नाही रडत, आपण बॉडीसाठी रडतो. हा, तर तो रिबर्थ आणि हे आहे ना सगळा ते बॉडीच्या हिशोबाने आपण बघतो. बॉडीच्या हिशोबाने ते नाही, ते सोलच्या हिशोबाने आहे. सोल आला म्हणजे काय आला? सोल आला म्हणजे तो त्याचं काम करायला, म्हणजे तो काय त्या बॉडीमध्ये राहणार नाही आता फुल टाइम. तो सेकंड टाइम जेव्हा येतो ना तो आहे ना 1 दिवसासाठी पण येऊ शकतो, 1 महिन्यासाठी पण येऊ शकतो, 1 वर्षासाठी येऊ शकतो, 7 वर्षासाठी येऊ शकतो, किंवा 1 सेकंडसाठी पण येऊ शकतो. ओके, पण त्या मुलाची जी बॉडी आहे ना त्या बॉडीसाठी जो सोल बनलेला आहे ना, ओके, त्या सोलचा आणि जो आपले पूर्वज आहेत ना त्या लोकांच्या सोलचा काहीतरी आहे ना कनेक्शन असतं. वरच्या लेवलला झालं ना तर नेशामा लेवलला आहे ना सोल सगळ्यांना जॉईंट आहेत, सगळं सोल एकत्र आहेत. आणि त्याच्यावर खाया लेवल मध्ये गेल्यावर ना तर त्यांच्यामध्ये डिफरेन्शिएशन नाही, तिथं फक्त आहे ना 70 सोल आहेत, 70 हे 70 सोल रूट्स आहेत. त्याच्यावर गेलो ना तर त्याच्यावर एकच सोल आहे, आदाम कदमोन. एक सोल आदाम कदमोन यकिदिया लेवलवर. तर आदाम कदमोनचा सोल आहे ना त्याच्यापासून 70 रूट्स आहेत, 70 सोलचं रूट्स आहेत, म्हणजे त्याच्यात सोलचं 70 रूट, त्या 70 रूट्सच्या खाली 600,000 रूट्स आहेत. आणि त्या 600,000 रूट्स मध्ये आपण सगळीकडे कुठंतरी आपला सोल तिकडनं आपल्याला पॉवर देत असतो. पण तो बॉर्न नाही झालेला आहे, तो रूट्स आहेत त्याचं. एखाद्या झाडाचं कसं रूट असतं तसं रूट असतं. तर आता त्या रूट मध्ये त्या झाडाच्या पानाला जर झाडाचा पान जो आहे ना त्याला जर तिकडं ते सनलाईटनी हे बनवायचं आहे, काहीतरी जेवण बनवायचं आहे, तर तो रूट मधून पाणी घेतोय ना, रूट मधून न्यूट्रिशन घेतोय ना. पण तो रूट मधून न्यूट्रिशन घेते तेव्हा त्या स्पेसिफिक रूट मधून न्यूट्रिशन घेतला म्हणून तो न्यूट्रिशन झाडाला नाही जाणार असा नाही. तसा आपण आपला जो सोल असतो ना तो त्या झाडाच्या रूट्स सारखा रूट्सचा पार्ट आहे. ओके, पण माझ्या सोल मधून जो काम करते ना तो आदाम कदमोनच्याच सोलला जातोय अख्खा एंड मध्ये. आणि तो जर काम माझ्या माझ्या सोल रूट मध्ये दुसरा वरचा रूट आहे त्याच्यामध्ये कोणाचं तरी काम अर्धा राहिलेला आहे, काय राहिलेला आहे, तर त्या काम व्हायचा जेव्हा टाइम येतो ना तेव्हा तो रूट आहे ना माझ्या रूट मधून तो काम करू शकतो. त्याला इनकार्नेशन बोलतात. इनकार्नेशन, रिइनकार्नेशन. समजलं? इनकार्नेशन म्हणजे काय की माझ्यामध्ये तो टच करून मला इलेक्ट्रिसिटी देते, माझ्या बॉडीला तो इनकार्नेट करते. रिइनकार्नेशन काय की परत एकदा कधीतरी तो मला टच करून परत या बॉडी मधून तो रिइनकार्नेट करते. ओके, तर रिइनकार्नेशन आणि रिबर्थ त्याच्यामध्ये फरक आहे. रिबर्थ म्हणजे काय, तीच बॉडी परत आली. रिबर्थ म्हणजे कारण बॉडी कॉज अँड इफेक्ट ह्या जगामध्ये चालते, तो कॉज अँड इफेक्ट मध्ये होत चालते. तर कॉज अँड इफेक्ट मध्ये काय होतं की मी गेल्या जन्मी जे पाप केलं होतं ना ते का पाप फेडलं नाही म्हणून तीच बॉडी परत येते आणि तीच बॉडी मग तो पाप फेडतोय, त्याला रिबर्थ बोलतात. तसं नाही, तीच बॉडी कसं येईल, मी 1 दिवसापूर्वी जे खाल्ला होता ना ते डायजेस्ट करून त्याची एनर्जी बनवून ते गेला, पण 100 दिवसामध्ये आहे ना अख्खा आपला ब्लड आहे ना 100 दिवसामध्ये चेंज होतंय. माझी बॉडी परमनंटच नाही, माझी बॉडी इम्परमनंट आहे. इम्परमनंट बॉडी परत कशी येईल? जी गोष्ट परत येते ना ती परत तीच नाही गोष्ट येते, तो इनकार्नेट करते, नुसतं इनकार्नेट करते सोल. तर रिइनकार्नेशन वेगळी आयडिया आहे, रिइनकार्नेशन वेगळी आहे. त्याच्यामध्ये आहे ना कॉज अँड इफेक्ट, बिर्मा ह्याचा नाही येत, कर्माचा आणि याचा हे नाही येत आहे. तो सोल लेवलवर स्पिरिच्युअल लेवलवर स्पिरिच्युअल एनर्जीचा इंटरॅक्शन आहे. स्पिरिच्युअल लेवलच्या इंटरॅक्शन रिइनकार्नेशन आहे. इनकार्नेशन आणि रिइनकार्नेशन. रिइनकार्नेशन म्हणजे एखाद्या जग घेऊ आपण, कप घेऊ, चहाचा कप घेऊ, ठीक आहे. तर चहाच्या कप मध्ये मी चहा ओतला आणि तो चहा प्यालो. ओके, तो चहा मी परत त्या कप मध्ये टाकू शकतोय की नाही टाकू शकत, बरोबर. पण मी ह्या चहाच्या कप मधला चहा ह्या कप मध्ये टाकला
बरोबर. तर हे 2 कप वेगवेगळे आहेत, पण त्याच्यामधल्या दोघांमधला चहा एक आहे. तर तसा रिइन्कार्नेशनचा विचार करा. रिइन्कार्नेशन म्हणजे हा कप मध्ये जो असलेला चहा आहे ना, तो न यूज होता तो दुसऱ्या कप मध्ये ओतला ना, तर त्याला रिइन्कार्नेशन सारखा बोलला. त्याचा कपचा काय संबंध नाही त्याचा. कप म्हणजे आपली बॉडी, वेसलचा काय संबंध नसतो त्याच्यासाठी. पण आपल्यामध्ये रिइन्कार्नेशनचा अर्थ काय? आता आपण जेव्हा एखाद्या समजा कब्बालाचा स्टडी घेऊ. कब्बालाच्या स्टडीमध्ये मी स्टडी करतोय आणि मी एका पॉइंटवर येऊन मी अडकलोय आणि मला समजत नाही काय आहे की तोरामध्ये असा बोलतोय, जोहारमध्ये असा बोलतोय, सेफेर एत्सिरामध्ये असा बोलतोय, बहीरमध्ये असा बोलतोय, तलमुदमध्ये असा बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केल्यावर मला समजते की कुठंतरी काहीतरी अटकतंय, कुठंतरी काहीतरी समजत नाही, क्लिअर नाही आहे कुठंतरी काहीतरी. हे काय आहे, ते काय, कुठं क्लिअर नाही होतं, काहीतरी मिसिंग आहे. पण स्पिरिच्युअली आहे ना, माझा सोल जिथून येतोय ना, त्या लेवलवर मला ते समजू नाही शकत. कारण मला जे समजतंय ना कब्बालामध्ये, तो मला स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून समजतंय. तो स्पिरिच्युअल वर्ल्ड म्हणजे माझ्या सोलच्या थ्रू समजतंय. पण माझा सोलचा जो रूट आहे ना, तिथपर्यंत मी जाऊन मला ते समजतच नाही. मग अशा टायमाला काय होतं की माझ्या सोलच्या रूट पेक्षा वरचा जो कुठला दुसरा सोल आहे ना, माझ्या सोलचा रूट आहे इथं, पण त्या रूटच्या वर कुठला तरी दुसरा सोल आहे, कुठला तरी सद्दिकचा कोणाचा तरी सोल आहे. तो सोल आहे ना, माझ्या त्या सोलला टच करतं तिथं वर, माझ्या सोलच्या रूटला टच करतं. माझ्या सोलच्या रूटला टच केल्यानंतर काय होतं की मला आहे ना आता ती गोष्ट समजतं. कारण ती ज्या लेवलची गोष्ट आहे ना, वरच्या लेवलची गोष्ट मला त्याच्या थ्रू समजलं. आता त्याचा अर्थ काय होतं माहिती की तो दुसरा सोल आहे ना, त्यांनी त्या माझ्या सोलच्या रूटला तिथं टच केला ना, म्हणून तो आता माझ्या बॉडीला टच झाला. त्याला पण रिइन्कार्नेशन बोलतात. पण तो सेकंडसाठी असतं. 1 सेकंड, 2 सेकंड, 5 सेकंडसाठी असतं. कधी कधी कुठली तरी काम करायसाठी कुठला तरी माणूस टच करून तो काम करून जातं या जगामध्ये. त्याला रिइन्कार्नेशन बोलतात. टच करून म्हणजे तो 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी पण येऊन जाऊ शकतो. ते अंगात आल्यासारखा नाही तो प्रकार. तो स्पिरिच्युअल लेवलला आहे. तुम्हाला फिजिकल लेवलवर तुम्हाला तो जे हायर लेवलची माणसं आहेत आणि ज्या लोकांचा भांडा चांगला साफ धुतलेला आहे ना, त्या लोकांना ते फील होऊ शकतं. बाकीच्यांना फील पण नाही होत ते. पण तो रिइन्कार्नेशनचा प्रकार आहे. रिइन्कार्नेशन मध्ये आहे ना, अब्राम, इसाक, याकोबाचा सोल पण आपल्या सोलला टच करू शकतो. इसाक आहे ना, अब्राम, इसाक, याकोब हे मेलं नाही. याकोब पण आहे ना, लाईफ ऑफ याकोब, लाईफ ऑफ सारा असं बोललंय. का? कारण ते आपल्या सोल मधला कधी पण कुठं पण टच करू शकतात. आणि ह्या जगामध्ये ती लोक रिइन्कार्नेट म्हणजे मशियाक जो येणार आहे ना एंड मध्ये, मशियाक पण जो येणार आहे ना, तो आदामाचाच सोल येणार आहे या जगामध्ये. आदामाचा सोल म्हणजे काय? आदामाचा सोल नाही. आदामाचा सोल म्हणजे आदामाचा जो फायनल काम होता ना या जगामध्ये, तो काम करायला तोच आदामाचा सोल ह्याला टच करणार आहे. आदामाचा फुल फॉर्म काय आहे? आदाम, दावीद आणि मशियाक. आदामाचा फुल फॉर्म आहे. दावीदच्या सोलला पण आदामच्या सोलने टच केला, म्हणून दावीद राजा झाला. म्हणजे दावीद राजामध्ये आदामाचा सोल रिइन्कार्नेट झाला. याचा अर्थ असा नाही की दावीद आदाम होता. याचा अर्थ असा काय की दावीदच्या बॉडीमध्ये दावीदचा सोल जो होता ना, त्याला म्हणजे इन्कार्नेट, त्याला जो पॉवर वरून आली ना, ती आदामामधून आली. आणि मशियाकचा पण तसाच होणार आहे. मशियाक जो येणार आहे ना, त्याला इन्कार्नेट दावीदचा सोल आणि आदामाचा सोल त्याच्यामध्ये रिइन्कार्नेट होणार आहे. रिइन्कार्नेट म्हणजे त्याचा सोल इथं नाही, तो मशियाकचाच सोल असणार आहे. देवानी मशियाकचा सोल बनवून ठेवलेला आहे पहिलेपासून. पण त्या ह्याच्यामध्ये तो पाईप हे बघा, हे ना शब्दाच्या पलीकडची आयडिया आहे. ती शब्दाच्या पलीकडची आयडिया शब्दामध्ये सांगायसाठी आहे ना, आपण आता मी रिबर्थ का तुम्हाला एक्सप्लेन करतो ना, कारण रिबर्थ आपल्याला माहिती आहे, आपण इंडियामध्ये राहिलो म्हणून आपल्याला माहिती आहे. पण रिबर्थ म्हणजे तसा नाही, ते नाही. जे इंडियामध्ये आपण पकडतो ना ते नाही. पुनर्जन्म आला, कर्ज होता ना पिक्चर, तसा माझा खून झाला म्हणून मी आता बदला घ्यायला आलो, तसा नसतं काय. पण तो खून झालेला माणूस आहे ना, तो त्या दुसऱ्या कोणाच्या तरी सोलला टच करून, त्याच्या सोल रूटचा सगळा सेम रूट असेल ना, त्या रूटला टच करून आहे ना, तो सांगू शकतो त्याला की माझा खून झाला होता. पण त्याच्यासाठी त्याला परत 120 वर्ष याची गरज नाही. तो 5 मिनिटासाठी येऊन जाऊ शकते. उगाच 120 वर्ष येऊन परत सगळा कशाला करत बसेल तो. त्याच्यासाठी त्याला वे आहे. पण
तुमच्या एक मिनिट, तुमच्या सोलला तोच सोल टच करू शकते जो तुमच्या सोल रूट मध्ये आहे. जर तुमचा सोल रूट आहे ना योसेफ पासून असेल ना, तर तुमच्या सोलला आहे ना योसेफच्या सोल रूट मधलीच सोल टच करू शकतात. तुमच्या सोलला दुसरा नाही करू शकत. पण योसेफच्या वर आहे ना याकोबाचा सोल टच करू शकते तुम्हाला, कारण त्यांचा रूट तो सेम आहे. त्याच्यावर आदामाचा सोल टच करू शकते, कारण तो मेन ब्रांच आहे, म्हणजे मेन ब्रांच आहे. त्याला ब्रांचेस निघाले, त्याच्या खाली ब्रांचेस आहेत, त्याच्या खाली ब्रांचेस आहेत. मग आपल्या ब्रांच लेवलवर आहेत ना खालच्या, इकडचा ब्रांच लेवलवर इकडचा सोल नाही टच करू शकत, पण वरचा लेवलचा टच करू शकते. बोला रिपका रामराजकर, तुम्हाला काहीतरी क्वेश्चन होता. हा, पण नाही तो क्लॅरिफाय झाला, कारण मग माझा क्वेश्चनच रॉंग होता. ते रिबर्थ साठी मी बोलत होती की जर 2 वेळा लाईफ घेऊन गेला जर एक सोल, तर मग रिवॉर्ड घ्यायला कोणती बॉडी येईल. पण नाउ माय डाऊट इज क्लॅरिफाईड. थँक्यू. ओके. बॉडी रिवॉर्ड घ्यायला ना, एक मिनिट आंटी, बॉडी आहे ना, बॉडी आपली जी बॉडी आहे ना, ती बॉडी रिवॉर्ड घ्यायला ना, तो एक सोल आहे ना इथं 7 बॉडी मध्ये राहू शकेल रिवॉर्ड घ्यायला 7. आणि ना 7 टाइमच सोलला रिइन्कारनेट व्हायला मिळतो या जगामध्ये. तिकडनं ह्या जगामध्ये 7 टाइम रिइन्कारनेट होऊ शकतो तो. 7 टाइम म्हणजे 7 चान्स मध्ये त्याला सगळा करायचा आहे, कारण देवाने 7 दिवसात बनवलं ना सगळा, तर त्याला देवाने एक लाईफ दिलाय, पण 7 टाइम मध्ये तो सगळा क्लिअर करू शकतो. क्लिअर नाही करत असतं त्याला ती लेवल अजून त्याची लेवल वर तो हे करू शकतो, वाढवू शकतो. बोला आंटी. थँक्यू. नाही, मूल जन्माच्या अगोदर स्वप्न पडतं आणि मग लक्षात येतं, अरे हा तोच आहे. बरोबर. है ना, एक वर्ष मला अनुभव आहे. माहिती आहे. 1 वर्ष आधी आहे ना, मूल जन्माला याच्या 3 महिना आधी आहे ना, त्या सोलला सांगितले जातं की तुला जायचंय परत खाली. ओके, त्या सोलला सांगितलं जातं तुला परत खाली जायचंय. आता तो सोलला जेव्हा खाली जायचं सांगितलं जातं ना, तेव्हा तो सोल आहे ना, त्या सोलसाठी टाइम आणि स्पेस काय नसतं. तो सोल जो आहे ना, त्याला आहे ना त्याची अख्खी लाईफ दिसतं, की पैदा झाल्यापासून ते मरेपर्यंत तो सोल काय काय करणार ना, ते सगळं त्या सोलला दिसतं. मग त्या सोलला जेव्हा ते दिसतं ना, तेव्हा त्या सोल बरोबर जे दुसरं सोल आहेत ना, ते सोल त्याला सांगतात की ह्या टायमाला ना मी तुझ्यामध्ये रिइन्कारनेट होणार आहे. ह्या टायमाला 1 सेकंडसाठी मी तुझ्यामध्ये रिइन्कारनेट होणार आहे. ह्या टायमाला 7 दिवसासाठी मी तुझ्यासाठी रिइन्कारनेट होणार आहे. ह्या टायमाला मी तुझ्यासाठी इथं रिइन्कारनेट होणार आहे. एलियावांना बी त्या सोलला बोलू शकतं की अमुक तू तो कब्बाला स्टडी करताना मी तुझ्यामध्ये रिइन्कारनेट होणार आहे. म्हणजे त्या सोलला सांगू शकतो, त्या बॉडीला नाही समजत, अजून बॉडी बनली पण नाही. ओके, आता त्या सोलला जेव्हा ते समजतं ना, ते सोलला जेव्हा समजल्यावर ती सोल आहे ना, त्या पॅरेंट्सला आहे ना, ज्याच्याकडनं तो बॉडी बनणार आहे ना, त्या पॅरेंट्सला आहे ना हिंट देऊ शकतो की मी येतोय करून. पण तो नवीन सोल असतं, तो सोल नवीन आहे, तो सोल नवीन आहे. तुम्हाला जेव्हा सांगेल ना, तर तुम्हाला सांगताना तो जेव्हा सांगताना की मी येतोय करून, तर तुमच्या बॉडीला आहे ना, तुमची बॉडी तुमच्या सोल थ्रू तेव्हा ज्याच्याबरोबर कनेक्ट होतं ना, तेव्हा तुमची बॉडी आहे ना फक्त त्याच गोष्टी तुम्हाला सांगू शकतं जे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर तुम्ही त्याचा सोल जेव्हा त्याचा सोल जेव्हा बघता ना, तेव्हा तुम्ही त्याच्या सोलमध्ये 7 दिवसासाठी किंवा 1 वर्षासाठी तुमचा आजोबा कोण आहे किंवा तुमचा पंजोबा कोण आहे त्याला बघितलं तुम्ही, तर ह्या स्वप्न तुम्ही उठल्यावर आहे ना, तुम्हाला तेवढीच गोष्ट आठवत राहू शकतं, म्हणजे जी गोष्ट तुम्ही तिथं बघितली ना ती. ओके, त्याचा अर्थ असा नाही की तोच सोल इथं आला, तो तुमच्या आजोबाचा सोल इथं आला असं नाही. याचा अर्थ असा आहे की ह्या बॉडीमध्ये ह्या माणसाचा जो सोल आहे ना, तो स्पेशल सोल आहे, तो स्पेशल काम करायला आलाय. पण ह्या स्पेशल कामामध्ये तुमच्या आजोबा पंजोबा कोण जो तुमच्या स्वप्नात आला होता ना, तो काहीतरी एका मोठ्या टाइम पर्यंत ह्या सोल बरोबर इन्कारनेट होणार आहे आणि ह्या सोल कडनं ती कामं करून घेणार आहे, त्याची जी कामं होती ना, कारण त्याचं काम आणि ह्याचं काम सेम आहे. तर तो ह्या सोल मध्ये इन्कारनेट होऊन त्याला हे करणार आहे, कारण सोल लेवलवर आहे ना ती लोक ते एकाच झाडाची सगळं रूट्स आहेत. एकाच झाडाचा आदाम नावाचं झाड आहे ना, त्याचीच सगळी रूट्स आहेत. त्या रूट्स जिथं आपल्याला फिजिकॅलिटी मध्ये टच झालाय ना, तो आपण त्याचा सोल बोलतो. सोल आहे ना देवाचा पार्ट आहे ना, म्हणजे सोल एक आहे, वर आहे ना, सगळ्यात वर सोल एक आहे, कारण तो देवाचा पार्ट आहे. देव जसा एक आहे ना, तसा सोल एक आहे. देव ह्या जगामध्ये कसा वेगवेगळ्या कामं करतो, तसं सोल ह्या जगामध्ये वेगवेगळी कामं करू शकतो.
पण त्या वेगवेगळी कामं करताना ना जी सोल ह्या जग सोडून गेलीत ना, ती सोल त्या आपल्या ह्या सोल सांगती कनेक्ट होऊन ह्या जगामध्ये अजून पुढे कामं करू शकतात. म्हणजे माझा आजोबा जर आला ना, माझा आजोबा, तर माझा आजोबा ना ह्या जगामध्ये ना 7 सोलला टच करू शकतो एका लाईफ मध्ये. तर एक असं बोलतात ना 7 ठिकाणी जन्म घेऊ शकतो तो माणूस. 7 जन्म नाही घेत, तो 7 ठिकाणी टच करू शकतो एका पिरियड मध्ये. एका पिरियड मध्ये टच करताना तो कोणाच्या रुआख लेवलला टच करतो, कोणाच्या नेशामा लेवलला टच करतो, कोणाच्या नेफेश लेवलला टच करतं, कोणाच्या यखिद्या लेवलला पण टच करतं, कोणाच्या खाया लेवलला टच करतो, वेगवेगळ्या लेवलला टच करतो तो दुसरा सोल जो आहे. त्या हिशोबाने तो हे करू शकतो. एकाच माणसाच्या बॉडीमध्ये ना त्याच्या आजोबाचा पण सोल टच करू शकतो आणि त्याच्या आजीचा पण सोल टच करू शकतो आणि त्याच्या पंजोबाचा पण सोल टच करू शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की तो आता परत आला आणि तो सगळी तीच परत कामं करते करून. कारण इथं काम करायला आहे, मिशन साठी आलेला आहे, काम करायला आलेला आहे तो. परत परत कशाला यायचंय घडी घडी सगळा हे करायला, जी गोष्ट आपल्याला आहे. आणि त्या बॉडीला त्या सोलला जेव्हा आठवतोय ना ती गोष्ट, तेव्हा आठवते म्हणजे काय आलं, तो कनेक्शन आहे, त्या कनेक्शनने त्याला तेच आठवणार आहे. लिटरली आपण प्रत्येक गोष्ट कशी एवढी लिटरली घेतो आणि आपल्यामध्ये जे भरलेलं आहे ना त्या हिशोबाने आपण घेतो ना, म्हणून आपण तसं घेतो. माणसं काय करतात, माणसं त्यांच्या मुलांना माझा आजोबा आला म्हणून त्याला, माझा बाप आला म्हणून त्याला त्याच्या बापासारखं करतात. नाही, मुलाला मुलासारखा तुम्ही वाढवा. तो तुमचा मुलगा म्हणून आला, त्याला मुलासारखा वागा. तुमच्या बापाचा सोल, तुमच्या आजोबाचा सोल त्याला कधीतरी रिइन्कार्नेट करणार आहे, पण त्याला तुम्ही त्याला मुलासारखा वाढवा. का? कारण तुम्ही तुमच्या बापासारखं त्याला वाढवलं ना, तर तो मवाली होईल, तो बिघडल. तुम्ही त्याला रीत नाही लावाल. तुम्ही तुमच्या मुलासारखं त्याला वागवा, त्याला रीत शिकवा, त्याला सगळं कायदा कानून शिकवा, सगळं शिकवा. आणि जेव्हा टाइम येईल ना, तेव्हा तुमच्या ग्रँडफादर कोण आहे त्याचा सोल त्याला टच करून त्याचा सोल हे होईल. पण तुम्ही त्याला बिघडवला ना, तर तुम्ही काय प्रॉब्लेम करता, तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या सोलला आहे ना त्याला टच करायला तुम्ही त्रास करता. कारण मग त्याची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, त्याचं वेसल खराब होते ना. वेसल खराब नाही झाला पाहिजे. बरोबर. आपल्याला आपल्या कुठल्या माणसानं समजतं की कुठला कोण येणार आहे, काय येणार आहे. पण याचा अर्थ नाही की तो फुल टाइम तिथंच राहणार आहे, फुल टाइमच त्या बॉडीमध्ये राहणार, फुल टाइम नाही राहणार आहे. प्रत्येक सोल स्पेशल सोल आहे. तो स्पेशल सोल त्या टायमाला तिथं टच झालेला आहे. झाड आहे, झाडाचं रूट्स आहेत, रूट्स खाली इथं टच होतात. ते टच झालेली गोष्ट ना आपल्याला समजासाठी आपण इकडची लँग्वेज यूज करतो, आणि इकडची लँग्वेज यूज केल्यावर आपल्याला जे समजतं ना, ते न समजणाऱ्या जगामधल्या गोष्टी आपण समजायचा प्रयत्न करतोय. ओके, तर रिबर्थ हे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जगामधल्या गोष्टी आहेत, ह्या जगामध्ये त्यांनी बनवलेल्या गोष्टी आहेत. तर रिइन्कार्नेशन वेगळी गोष्ट आहे. रिइन्कार्नेशन, आदाम परत रिइन्कार्नेट होणार आहे मशियाक म्हणून. का? कारण त्याच्यासाठी देवानी बनवलेलं आहे. ह्या जगाला अपलिफ्ट करून जेव्हा वर नेईल ना, तेव्हा ह्या जगामधल्या सगळ्या माणसांचा सोल आहे ना आदाम मध्ये रिइन्कार्नेट होईल. सगळ्यांमध्ये आदामाचा सोल असणार आहे. आदामाच्या सोलला आपण कनेक्टेड असू. आदामाच्या सोलला कनेक्टेड असू म्हणजे काय, की आपण सगळं नेफेश लेवल, नेशामा लेवल मध्ये जगत असू. आपल्या बॉडीमध्ये नेशामापर्यंत लेवल उतरलेली असू, आपल्याला समजल. ओके जुडा. थोडा थँक यू व्हेरी मच. हे बघा, एद्रा अंकलचा सोल तिथं जाऊन बसलाय. तिकडनं वेगवेगळ्या आयडियाज मला, जोशवाला, आम्हाला सगळं असं देते, पाठवते. कुठून पाठवते? इकडनं नाही पाठवते, तिथून पाठवते. पण तो सोल आहे ना, तिकडनं आमच्या रूट मधून त्या आयडिया पाठवते आम्हाला. ओके, तर असा नाही की माणूस मेलाच पाहिजे. माणूस जिवंत असताना पण, मी जिवंत असताना पण माझा सोल रिइन्कार्नेट करू शकतो मी दुसऱ्या माणसाच्या बॉडीमध्ये. ओके, मेलाच पाहिजे असं नाही. त्या वरच्या लेवलला, माझा सोलच्या वरच्या लेवलला ना, मी दुसऱ्या सोलला पण टच करू शकतो वरच्या लेवलवरून खाली. त्यासाठी मेलाच पाहिजे असं काय नाही. जिवंतपणी पण आपण रिइन्कार्नेट करू शकतो. All right, Judah. I think we'll conclude in the interest of time. It was an excellent session. आज काय ते फंडामेंटल क्वेश्चन्स पण तू मस्त आन्सर केलंस, आणि एकदम कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स पण फर्स्ट क्लास आन्सर केलंस. So thank you very much, Judah. And thank you to all the participants. Hope to see you soon again next week. Until then,
keep thinking of questions, and I'll see you soon.